नमस्कार, मी अश्विन बापट. क्विक हिल प्रेझेंट्स माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्ट्यावर आज खास पाहुणे आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. सध्या बीडचं सरपंच हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक आणि राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका अंजली दमानियांनी घेतली आहे. त्याकरता त्यांनी आतापर्यंतचे राजकीय कट्टर विरोधक राहिलेले अजित पवार यांचीही भेट घेऊन पुरावे सोपवल्याचं सांगितलेलं होतं. बीडच्या घटनेला सुमारे 2 महिने उलटून गेल्यावरही एक आरोपी फरार आहे. घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी आग्रही मागणी अंजली दमानियांनी लावून धरली आहे. तसंच यापूर्वी देखील सिंचन घोटाळ्यासह विविध मंत्री आणि नेते यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने केलेले आहेत. अनेक गोष्टी त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकीय मैदानातलं नशीबही त्यांनी आजमावलं. आता बीड प्रकरणामध्ये त्यांचं पुढचं पाऊल काय असणार? सध्याच्या तपासाच्या दिशेवर, प्रक्रियेवर त्या समाधानी आहेत का? भविष्यात त्या मुख्य प्रवाहातल्या एखाद्या राजकीय पक्षामध्ये दिसणार का? या आणि अशा अनेक विषयांवर आपण आता त्यांना बोलतं करणार आहोत. आपलं स्वागत माझा कट्ट्यावर. सुरुवात करूया. अंजलीताई, आत्ता तुमचे सध्या ज्यांच्याबरोबर फारच जुगलबंदीचे किंवा ज्यांच्या विरोधात तुम्ही मोहीम उघडलेली आहे त्या धनंजय मुंडे यांनी तुमची संभावना दमानियाने बदनामिया अशी केली आणि ते सगळं झालं. पण एकूण मी आत्ता तुमचं जे सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लढाया बघतोय, वेगवेगळ्या मंत्र्यांविरोधामधली प्रकरणं बाहेर काढून त्यांचे भ्रष्टाचार समोर आणून तो एक लढा निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. मला असं आता वाटायला लागलं की अंजली दमानिया म्हणजे अंजली हजारे किंवा अण्णा दमानिया असं काही होतंय का? चला, एक बरं आहे की निदान तुम्ही अण्णा दमानिया किंवा अंजली हजारे म्हटलं आणि बदनामियासारखं काही म्हटलं नाहीत. तर मला असं वाटतं हे जेवढे राजकारणी आहेत ना ते काहीतरी असे शब्द काढतात, काहीतरी असं एक वेगळं टाकून द्यायचं की त्याच्यातनं लोक वाटतील ते बोलायला लागतील. आणि म्हणून मी त्यांच्या त्या सो कॉल्ड पत्रकार परिषदेनंतर मी पण एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी म्हटलं की तुम्ही मला बदनाम लोकांविरुद्ध बोलणारी पुराविया म्हटलं असतं तर चाललं असतं, कारण बदनाम लोक तुम्ही आहात आणि तुम्ही देशाला करत आहात. तर एनिवेज मी म्हटलं मला पण मेसेजेस खूप आले होते, आता आम्ही यांना काय धनंजय गुंडे म्हणायचं का? तर हे शब्द वगैरे म्हणणं मला असं वाटतं की खूपच ट्रिव्हियल गोष्ट आहे. पण ह्या लोकांना आता आपण कसा धडा शिकवायचा मला हेच कळत नाही. मला खरं तर प्रश्न म्हणजे खरं तर पहिला प्रश्न आज विचारला पाहिजे की तुम्ही आता गेली साधारण 12-14 वर्ष तुम्ही लढताय. बरोबर. आणि तुमच्या समोरचे चेहरे, पक्ष असं सगळे बदलत राहतात, पण प्रश्न सुटत नाही आहेत. म्हणजे हा मंत्री ह्याचा हा भ्रष्टाचार, तो मंत्री त्याचा तो भ्रष्टाचार, आरोप करताना तुम्ही दिसताय. पुढं त्यांचं काय होतं तर फारसं काही होताना दिसत नाही. तर तुम्हाला आता कंटाळा येत नाही का की अरे मी एकटीच, बरं याच्यामध्ये समाजातून जो रेटा अपेक्षित आहे तसाही काही घडताना दिसत नाहीये. तर तुम्हाला हे जे करण्याचं बळ, प्रेरणा ते कुठून मिळतंय? नाही, अप्स अँड डाऊन्स आपण म्हणतो ना ते मलाही होतात. कारण जसं खडसेंविरुद्ध लढले, मग त्यांनी माझ्या विरुद्ध 32 डिफेमेशन केसेस केल्या. भुजबळांविरुद्ध लढले, त्यांनी माझ्या विरुद्ध 6 डिफेमेशन केसेस केल्या. अगदी ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले समणकर त्यांनी सुद्धा माझ्यावर डिफेमेशन केस केली. तर तेव्हा असं वाटायचं की म्हणजे चोरी तो चोरी ऊपरसे सीना चोरी. म्हणजे तेव्हा आता माझ्या जागी जर कुठली सामान्य स्त्री असती ना तर तिला ते लढणं पण शक्य नव्हतं. कारण कोर्टात या लढा, इवन काही ठिकाणी खर्च किती अफाट होतो. जसं खडसेंनी माझ्या विरुद्ध 4 FIR केले आणि त्यातला एक गंमतशीर FIR म्हणजे मी चोपडा अर्बन बँकेत जाऊन तिथला एक DD चोरला. ओके. आणि तो चोरून मी त्यांचं नाव घातलं आणि त्याची झेरॉक्स काढून मी माझ्या PIL मध्ये लावली. दिस काइंड ऑफ एन ॲब्झर्ड, म्हणजे इतकं विचित्र असं ते आरोप टाकतात आणि FIR करतात. आणि ती FIR घेतली गेली मुक्ताईनगरमध्ये. बरं, ती मुक्ताईनगरमध्ये म्हणून मला मुंबईहून औरंगाबादला 16 वेळा जावं लागलं. आता जायचं म्हणजे सकाळी 11ला कोर्ट, म्हणजे आदल्या दिवशी राहायला जा, सगळे खर्च,
आणि असं सगळं लढायचं ते किती आणि का? आता म्हणजे मला नेहमी वाटतं की अजित पवारांचा सिंचन घोटाळा कसा काढला, कसा लढला, तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय. तेच अजित पवार आणि पेपर्स जे माझ्याकडे होते ते मी आधी खडसेंना दिले, त्यांनी काय केलं नाही. मग फडणवीसांना दिले, फडणवीसांनी त्या अधिवेशनात लावून धरले आणि काही काळानंतर तेच फडणवीस त्याच अजित पवारच्या बाजूला जाऊन बसतात. तेव्हा धक्का बसतो की हे चाललंय काय. म्हणजे यांना आपण सो कॉल्ड चांगला माणूस म्हणायचो, मग हे असं कसलं पॉलिटिकल कंपल्शन आहे की तुम्ही अशा भ्रष्ट माणसाला घेऊन सरकार बनवताय. मग तो काही तिथे जाऊन जनकल्याण करणार आहे का? जनतेची सेवा करायला तो आलाय का? म्हणजे हे प्रश्न मला असं वाटतं की अनुत्तरित तेव्हापासून आत्तापर्यंत आहेतच. नाही, पण तुमची म्हणजे तुम्ही आता तुमच्याबद्दलचं जर तुमचं सगळं या सामाजिक क्षेत्रामधलं जे ते कोंढाण्याच्यापासून ते सुरू झालं, मग अण्णा आंदोलन असेल, मग नंतर आम आदमी पक्ष स्थापन झाला, मग नंतर तिकडं दिल्लीमध्ये त्यांचं सरकार आलं, अण्णांचं आंदोलन महाराष्ट्रात निर्माण झालं, महाराष्ट्रात ते विझून गेलं, पण त्याची ते दिल्लीमध्ये ते म्हणजे काय प्रदीप्त राहिलं आपण म्हणू, महाराष्ट्रामध्ये ते संपलं. आज असं दिसतंय की एखाद्या शिलेदारासारख्या तुम्ही हे करताय. तर म्हणजे हे का होत नाहीये की जसं अण्णांना एक ग्रुप लोक असे जोडता आले, तुमच्या ह्या लढ्यामध्ये त्या प्रकारचा सपोर्ट का दिसत नाहीये? नाही, मी तसं कधी केलंच नाही ना. संघटना जर बांधायची असती तर मी जर सुरुवात केली असती तर ती झाली असती. पण कसं होतं की मी आधी विचार केला होता की आपण काहीतरी एक अँटी करप्शन, जसं इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं तशी एक संघटना करावी. पण मग असं वाटतं की सगळेच चांगले लोक येतील की नाही. जसं मला अरविंदनी काही काळांपूर्वी प्रश्न विचारलेला, हे मी मुद्दाम सांगते कारण जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं जे BKCचं आंदोलन होतं आणि तिथे जो थोडा कमी प्रतिसाद मिळालेला, त्याच्यानंतर मी एकदा अरविंदला मेसेज पाठवला की वी आर ॲट अ डेड एंड आणि इथून आपण पॉलिटिकल पार्टी बनवली पाहिजे. तर अरविंद म्हणाले दॅट इज नॉट पॉसिबल, म्हणजे आपण एवढे चांगली लोक कशी शोधणार, इफ यू हॅव द टाईम लेट्स टॉक. म्हणून मग आम्ही बराच वेळ बोललो. आणि तेव्हा आमचा एक कार्यकर्ता होता भरत सरवडे नावाचा, त्यांनी मला सांगितलं की नाही नाही ताई, आपण पक्षच काढायला पाहिजे, कारण हे लोक काही असे बदलणार नाही आहेत आणि आपण स्थापन करायला पाहिजे. आणि मी त्याची पण भावना प्लस माझ्या ज्या होत्या त्या भावना ह्या सगळ्या अरविंदला सांगितल्यानंतर अरविंद, आम्ही असं पहिला प्रश्न त्याचा होता की आपल्याला 550 चांगले लोक कुठून मिळणार. तर मी म्हटलं आपल्याला 550 जर चांगले लोक मिळत नसतील तर मग या आंदोलनालाही काही अर्थ नाही आहे, कारण मग काहीच बदलणार नाही आहे. प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर म्हणून आम्ही सो कॉल्ड तो पक्ष स्थापन केला. मी त्याची फाउंडर मेंबर होते आणि कुठेतरी मग जी दिशा होती ती हरवत चालली होती. पण आता असं आहे की आता म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता लागत आहेत, म्हणजे हा कट्टा जेव्हा होईल तोपर्यंत निकाल लागले असतील, पण एकूण जे सगळे एक्झिट पोल आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचं पुन्हा सरकार येण्याची चिन्ह नाहीत. आणि तिथं आता म्हणजे गेल्या 12-13 वर्षांपासून जे काही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं स्वतःचं सत्तेवर तिथल्या बस्तान बसवलं होतं ते राहणार नाही असं तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे फार पटकन त्यांना खूप यश मिळालं आणि पटकन त्यांना तिथनं बाहेरही जावं लागतंय? नाही, कसं आहे की मला आता असं वाटतंय भाजपच्या विरोधात जे पण उभे राहतील त्यांना चिरडून टाकण्यात येईल. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे ते की जो कुठला पक्ष येईल, आता मला खरंच कोणी सांगावं की आज आम आदमी पक्षाने दिल्लीत, म्हणजे माझे आणि अरविंदचे काही मतभेद असतील पण त्यांनी जे काम केलंय, जे तिथल्या शाळा बदलल्या आहेत, जे हॉस्पिटल्स काढले आहेत, दवाखाने काढले आहेत, विजेचे दरांचा प्रचंड प्रमाणात कंट्रोल ठेवला आहे, पाणी जे मुबलक मिळतं आहे आणि ते पण अतिशय म्हणजे वाजवी दरात मिळतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या आहेत, मग तिथली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो, त्या अक्षरशः म्हणजे लोअर दॅन द टेंडर्ड प्राईस ज्या होत आहेत, हे सगळं बघून अशी अपेक्षा नक्कीच होती की हे इतर पक्ष त्याला कॉपी करतील. कॉपी तर सोडा, उलट ते त्यांनाच आरोप करून त्यांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न होतोय ते बघून वाईट वाटतंय. आणि मग वाटतंय की ही खरंच लोकशाही नाही, म्हणजे याला कुठल्याही अँगलने आपण लोकशाही तर नक्कीच म्हणू शकत नाही. पण त्याच्याबद्दल असं आहे की तुम्हाला अशी अपेक्षा होती की आम आदमी पक्षाचं जे काही
त्यांची कॉपी इतर पक्ष करतील. दिल्लीमध्ये लोकांना असं वाटतं की आम आदमी पक्ष स्वतःचं जे काही होतं वेगळे पण ते सोडून इतर पक्षांची कॉपी करायला लागला आणि त्यामुळं आम आदमी पक्षाची या वाट्याला नाही, थोडंसं मी तुम्हाला हे एक्सप्लेन का करते, कारण त्यांना जे जे प्रॉब्लेम्स सुरुवातीला होते त्यात मी एक भाग होते म्हणून मला ते माहिती आहेत. त्याच्यानंतरच्या 15 नंतरच्या काळात त्यांनी काय केलं गेल्या 9 वर्षात त्याच्याशी मला काहीच माहीत नाही, कारण मी 2015मध्ये सोडला. तर सुरुवातीला आमची अगदी जे कट्टर गोष्टी होत्या, जे आम्ही ठरवलं की पक्ष असा चालवायचा. तर आम्ही असं म्हटलं की बाबा जे डोनेशन्स येतील ते 20,000च्या वर असतील ते सगळे आपण आपल्या वेबसाईटवर टाकू आणि 20,000च्या वर असेल त्याचं पॅन कार्ड आणि सगळे डिटेल्स देऊ. तर झालं काय की त्या सगळ्या डोनेशन्सला कॉर्नर केलं गेलं. म्हणजे ते जेवढे लोक होते 5 लाखाच्या वर 10 लाखाच्या वर त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या रेट झाल्या, सगळंच काही झालं. मग डोनेशन्स येणं कमी झालं, हळूहळू बंदच झालं. मग पैसा आणायचा कुठून? आता पैसा पक्षाला का लागतो? मी काही बाकीची बॅनरबाजी आणि याच्यासाठी म्हणत नाही आहे, पण आता झेंडा आहे आम आदमी पक्षाचा किंवा एखादा म्हणजे ज्या टोप्या आम्ही घालायचो, तर प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. आज जर रॅली काढायची म्हटली तर तेवढे झेंडे आणा, तेवढे टोप्या आणा. तर या सगळ्या गोष्टीला जो लागणारा पैसा होता तो पक्षाकडे नसायचा. तर आम्ही सगळे जे कार्यकर्ते होते, एकही व्यक्ती तिथे पैसे घेऊन राहायचा नाही. दिल्लीत आता मी महिना जाऊन राहिले, आमच्यापैकी कुठल्याच कार्यकर्त्यांनी 1 रुपया पण घेतलेला नव्हता. 1 रुपया पण नाही. सगळे सुट्ट्या घेऊन तिथे जाऊन लढून तो पक्ष मोठा केला. पण हळूहळू सगळंच कमी झालं. आता कसं होतं की एखादा कार्यकर्ता, तुमच्यासारखे लोक त्याच्यातनं बाजूला झाले, हे नंतरच्या सगळ्यासाठी पण खरं तर वाटतं की व्हायला नको होतं. पण कसं आहे की आता कार्यकर्ते जे राहायचे, तर मला ठीक आहे की माझा नवरा कमवतोय, मी नाही कमवलं तर चालेल, मी माझं डायग्नोस्टिक सेंटर बंद केलं तर माय फॅमिली कुड डू विथ इट. पण अनेक लोक जे त्या घराचे करते होते आणि त्यांना नोकरीशिवाय मार्ग नव्हता, ते करणार काय? म्हणजे एखादा फुल टाईम कार्यकर्ता पक्षाला मिळणं शक्य नव्हतं. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम आदमी पक्षाला खूप फेस करायला लागले. पहिल्या वर्षी जोश होता, जुनून होता, देश बदलावा अशी ती भावना होती आणि सगळे सुरुवातीला चांगल्या घरातली चांगली माणसं होती. पण नंतर हळूहळू घराचं काय होणार, मुलांचं काय होणार म्हणून अनेक लोकांना नोकरीला परत जावं लागलं आणि लढू शकत नव्हते, वेळ देऊ शकत नव्हते. मग हळूहळू त्याच्यात परिवर्तन येत गेलं. त्याच्यात जिंकल्याबरोबर इतर पक्षातली जी अमाप लोक येतात आणि मग तो त्या पक्षातनं आपल्यात आलाय असं दाखवायला अरविंदनी जी स्ट्रॅटेजी सुरू केली ती कुठेतरी चुकली की हा भाजप सोडून आला, तो काँग्रेस सोडून आला. कशाला पाहिजे ती लोक? त्यांना का तर तिथे थारा नाही म्हणून ते येतात, किंवा इथे त्यांना ते पद पाहिजे असतं आणि इथे येऊन सुद्धा ते काही जनहित करणार आहे का? एवढं थोडं जर अरविंदनी ते पाळलं असतं तर आज हे दिवस बघायला लागले नसते, असं माझं स्पष्ट मत आहे. आता आपण परत महाराष्ट्रात येऊ. ते विक्रम वेताळमधल्या गोष्टीसारखं विक्रम आपला हट्ट सोडत नाही, तो परत जातो आणि ते वेताळाला घेऊन. तसं ते तुम्हाला म्हणजे जर भ्रष्टाचार आणि असं जर एखादा शत्रू नेता जर नसेल तर अन्न गोड लागत नाही वगैरे असं काही होतं की सतत पाहिजेच, म्हणजे रोज काहीतरी? नाही तसं नाही. ॲक्च्युली काय होतं ना, एक इमोशनल अशी चलबिचल होते माझी. मला असं ते बघवत नाही आणि असं वाटतं लढावं आपण याच्या विरोधात. तर होतं काय राजीवजी, मी जसं सगळ्यांनाच बहुतेक माहिती आहे की मी खूप ट्रॅव्हल केलं आहे. म्हणजे जवळजवळ 65 देश फिरली आहे, अगदी नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत. आणि प्रत्येक वेळेस आलं की असं वाटतं की हा देश आपला कधी बदलणार. खरं तर ह्या देशात सगळं आहे. स्नो पीक्स आहेत, बीचेस आहेत, बॅकवॉटर्स आहेत, सगळं डेझर्ट्स आहेत, सगळं आहे जे कुठेच नसतं. पण आपण ना इथे टुरिझम डेव्हलप करतोय, ना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय आणि आपले जे लीडर्स आहेत त्याला काही विजन नाही, काही नाही. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी आज मला खंत ही वाटते की आम आदमी पक्ष आणि ती जी मूव्हमेंट होती ती खरंच हा देश बदलू शकली असती, घडवू शकली असती. पण ती जर आता झाली नाही, म्हणून ती एक खंत माझ्या मनात आहे की बाबा बरं, मग आता होतं काय की कोणी लढायला गेलं की त्यांच्या विरुद्ध काढ रे त्याच्या फाईल, काढ रे उखाड रे त्याचं सगळं, हे सगळं अखंड होते. जेव्हा मी गडकरींविरुद्ध लढले आणि लोकसभेची निवडणूक नागपूरहून, तेव्हा मला अनेक पत्रकार त्याच्यानंतर येऊन म्हणाले
की ताई आम्हाला तर मॅन्डेट दिला गेला होता तुमच्या विरुद्ध खोदण्याचा, तर आम्ही तुमच्या लॅबमध्ये जाऊन आलेलो, तुमचं सेंटर अख्खं उलटंपालतं केलं, तुम्ही ज्या डॉक्टर्सकडनं तुम्हाला रेफरन्सेस येते तिथपर्यंत आम्ही जाऊन सगळी चौकशी केलेली म्हणे तुमची. मग माझ्या इन्कम टॅक्सच्या फाईल्स म्हणा सगळं काढलं होतं. कारण हीच त्यांची पद्धत आहे की कोणी लढायला उभं राहिलं की त्याला इतकं टॉर्चर करा की तो परत उभं राहायला नाही पाहिजे. तर तसा सगळा प्रकार माझ्याबरोबरही सुरुवातीला झाला. पण एखाद्याने जर खंबीरपणे हा लढा दिला नाही तर मग हे चित्र कसं बदलणार तुम्हाला असं असंही की वाटतं. आपण मीच का असं नाही वाटत? नाही, मला असं वाटतं की माझा नवरा मला म्हणतो की तुला जेवढी एक स्ट्रेंथ आहे ती प्रत्येकात नसते. आणि हे मला मीरा सन्याल म्हणून ज्या आमच्या पक्षात होत्या त्या देखील म्हणायच्या की अंजली आम्ही लढू शकतो, आम्ही सगळं करू शकतो, पण तू जितकं स्ट्रॉंगली लढतेस ना तेवढी ताकद आमच्यात नाही आहे म्हणे लढायची. आम्ही आम आदमी पक्षात येऊ, आम्ही आमच्या परीने मदत करू, पण ते जे टक्कर देण्याची जी भावना असते ना ती नाही आहे म्हणे आमच्यात. पण तुम्हाला हे लढायला म्हणजे 11-12 साल असेल कोंढाण्याचं प्रकरण आलं 11. तेव्हा. मग त्याच्या आधी तुम्ही कुणाविरोधात लढत होतात? नाही, त्याच्या आधी लढण्याची कधी पाळीच नाही म्हणजे आली. असेल जास्तीत जास्त फक्त घरामध्ये नवरा. नाही, त्याच्या इनफॅक्ट मला माझ्या नशिबाने कुटुंब इतकं चांगलं मिळालंय की माझ्या 32 वर्ष झाली माझ्या लग्नाला, कधी मी माझ्या सासूबाईंच्या आवाजाची पिच पण वाढलेली ऐकली नाही. नवऱ्याशी आत्तापर्यंत मी वाद केले असतील पण त्याच्याकडनं कधीही झाला नाही. इतका शांत नवरा मिळालाय, त्यामुळे अशी पाळीच कधी आली नाही. पण मग असं की आपल्याला असं लढायला पाहिजे आधी का नाही वाटलं आणि नंतर कसं? म्हणजे मला बॅकग्राऊंड म्हणजे ॲक्च्युली माझे बाबा म्हाडामध्ये एस्टेट मॅनेजर होते आणि ते जेव्हा मी 11 वर्षाची असताना त्यांनी राजीनामा दिला तडकाफडकी. कारण तेव्हा ना म्हाडात खूप भ्रष्टाचार वाढत होता आणि बाबा अतिशय तत्ववादी होते. आणि तेव्हापासून आमच्या कुटुंबाला अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या, त्रास भोगावे लागले. तर त्याच्यामुळे आम्ही अतिशय खडतर परिस्थितीतनं वर आलो. पण बाबांचं नेहमी एकच म्हणणं असायचं की एक तर त्यांचे काही डायलॉग्स होते ते अजूनही आठवतात की, आणि ते बहुतेक महाराष्ट्रीयन घरात दिले जातात की आपली जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरावे, त्याच्या पुढे जाऊ नये. बाबांचं एक खास वाक्य होतं, मोडेन पण वाकणार नाही. ते अमुक गोष्टी त्यांच्याकडनं मी त्या इनहेरिट केल्या होत्या म्हटलं तरी चालेल, तो वारसा होता. म्हणून मला ते खूप, आणि तिथे का त्यांनी राजीनामा दिला होता, कारण प्रचंड प्रमाणावर म्हाडात भ्रष्टाचार होत होता आणि ते त्यांना पटायचं नाही. म्हणून ते म्हणाले मी नाही राहू शकत. आणि मी अक्षरशः 11 वर्षाची होते तेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला. नाही, पण आत्ता असं आहे की म्हणजे तुम्ही ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं काढलीत आणि पुढेही काढत राहाल, तर एकाच वेळेला म्हणजे आजही मी बघतो की वर्तमानपत्रांमधून किंवा चॅनल्सवरून म्हणजे असे फार अपवादन असतील की जे तुमच्याबरोबर तुम्हाला समजून घेत आहेत किंवा ह्याला सपोर्ट करतायत. म्हणजे ह्या पक्षातलेही हेही तेही असे म्हणजे चौफेर, जेव्हा की तुम्हाला कायद्यातलं काय कळतं, तुम्ही हे काय पासूनच्या गोष्टी लोक बोलतायत, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? म्हणजे आपला अभिमन्यू याच्यात होईल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला ना राजीवजी असंख्य मेसेजेस येतात, असंख्य. म्हणजे तुम्ही आत्ताच्या घटकेला माझा व्हॉट्सॲप जर बघितलं किंवा SMS जर बघितलेत तर लोक इतक्या प्रचंड प्रमाणावर मेसेजेस पाठवत आहेत. मी आत्ता परवाच्याच दिवशी पनवेलला मागे गणेश उत्सव चालला आहे ना, तर त्याच्यात एका ठिकाणी गेले होते एका गावामध्ये, आणि तिथे जवळजवळ 1000-1500 लोक होते. त्याच्यातल्या सामान्य घरातल्या सामान्य बायका आल्या आणि म्हणे आम्हाला असं वाटतं की आम्ही बोलतोय आणि जे आम्हाला वाटतं ते तुम्ही मांडताय. आणि हे जेव्हा ऐकते ना तर खरंच असं वाटतं. आणि जेव्हा मी हा त्याच्यातला एक भाग झाला. दुसरं म्हणजे अधिकारी म्हणतात की तुम्ही नाही लढलात तर विरोधी पक्षच नाही आहे सध्या लढणारा. आणि तिसरं म्हणजे मला जेव्हा जजेसकडनं, म्हणजे मी जी आता हे म्हटलं की मी 16 वेळा औरंगाबादला गेले आणि ती जी केस मी इन पर्सन फाईट केली औरंगाबाद बेंचच्या हायकोर्ट, म्हणजे औरंगाबाद बेंच पुढे, तिथे जेव्हा ऑर्डरमध्ये आपल्याला मिळतं की इफ अ ॲक्टिव्हिस्ट ऑफ हर स्टेचर इज हॅरेस्ड इट इज अ सॅड डे फॉर डेमोक्रेसी, असं ऑर्डरमध्ये येतं ना तेव्हा बरं वाटतं. आणि
सेशन्स कोर्टच्या आणि 2 लोकल कोर्टच्या जजेसनी मला सांगितलं, ताई ज्या दिवशी आम्ही रिटायर होऊ आम्ही तुमच्याबरोबर येऊ लढायला. हे जेव्हा ऐकते ना तेव्हा बरं वाटतं की नाही, लोकांना एक आदर आणि एक वाटतंय त्यांना की जे मी करते ते योग्य करते. म्हणून असं वाटतं की आपल्या परीने आपल्याला झेपेल तेवढं लढत राहावं. आता नाही झेपेल त्या दिवशी थांबवेन. पण तरी तुमच्याबद्दल हा प्रश्न आहे की म्हणजे या बाईंचा संबंध काय, या इथेही जातात खूपदा तिथेही जातात. मला स्वतःलाही वाटतं की लोक विचार करत असतील की हिचं बहुतेक थोडंसं ढिल आहे, म्हणजे हिला गरज काय आहे लढायची. म्हणजे आणि इट इज अ फॅक्ट. तुम्ही घर बघितलं माझं, आज मुंबईत 6 फ्लॅट आहेत, 5 गाड्या आहेत. नवरा जो MD आहे JM फायनान्शियल मोठ्या कंपनीचा, कोट्यावधी. म्हणजे जसं मी स्पष्टपणे आता त्या सूरज चव्हाणच्या इश्यू नंतर मी ITR कॉपीज दाखवली की 2 कोटी रुपये तर मी कर भरते. म्हणजे मला कशाची गरज पण नाही आहे आणि हे लढायची पण गरज नाही आहे. तर मला तेच वाटतं की लोक म्हणत असतील की काय, म्हणजे असं कोणी आज आत्ता मला एका बाईंनी येण्याच्या अगदी 10 मिनिटं आधी विचारलं की सो व्हॉट डू यू डू. मी म्हटलं आय एम एन अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट. तर तिला काय कळलंच नाही, म्हणजे की लाईक कशासाठी लाईक तर मी तिला म्हटलं की नाही देर इज समथिंग, आपल्या सगळ्यांना लढायला हवं हे देश बदलण्यासाठी. मी 2 मिनिटं विचार करते, ही म्हणत असेल ही खरंच वेडी बाई होते का, कारण असं करणारे नसतात लोक, मला माहिती आहे. पण तरी मला वाटतं पण मला तुम्हाला करायचंय, मी स्वस्त करेन. बसवत नाही जर काही असं नसेल तर. नाही, आता हे करण्यासाठी माझी चांगली चाललेली फर्स्ट क्लास चाललेली प्रॅक्टिस. मी डायग्नॉस्टिक सेंटर होतं माझं, ज्याच्यात आम्ही अगदी 2D एकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ECG, EEG, बोन मिनरल डेन्सिटी, डिजिटल एक्सरे, डॉपलर्स आणि पॅथॉलॉजी, फुल फ्लेज डायग्नॉस्टिक सेंटर होतं. आणि इथे आम्ही जवळजवळ 20 कंपन्यांच्या पॅनलवर होतो आणि 25 वर्ष मी प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर 2015मध्ये मी ते बंद केलं. तर मला म्हणजे हे करण्यासाठी मी ते बंद केलं, कारण मला असं वाटतं की आपल्याला एक काहीतरी करायला हवं. म्हणजे मी नेहमी माझ्या मैत्रिणींना म्हणते, ते मला झेंडेवाली दीदी म्हणतात. म्हणजे आमचा एक 5 मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि आमचे 5 नवरे, असे आम्ही 10 जण सगळीकडे फिरत असतो. तर त्याच्यात ते झेंडेवाली दीदीच म्हणतात मला गमतीत, कारण त्यांना असा प्रश्न पडतो, आता सगळ्यांचे नवरे MDs आहेत, CEOs आहेत, एक आहे ते PricewaterhouseCoopersमध्ये सिनियर पार्टनर आहेत, सगळेच वेल ऑफ आहेत ना, आणि ते सगळे किटी पार्टीज करतात, पार्ट्याला जातात. त्यांना असा प्रश्न पडतो की ही बीडला कशाला जाते आणि तिथे जाऊन आंदोलन कशाला करते, लाईक ते कोई जरूरत क्या आहे, हा नेहमीचा प्रश्न असतो. पण मला असं वाटतं की सगळेच जण जगतात आणि किडे मकोडे सुद्धा आपण म्हणतो ना, ते पण जगतात, पण चिरडून एखाद दिवशी मरून जातात. पण आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करावं आणि समाजासाठी करावं, म्हणून मी लढते. पण मला त्याच्यात आनंद मिळतो. किती इश्यूज सॉल्व्ह केल्यानंतर समाधान मिळतं, ते समाधान इतर कुठल्याच ठिकाणी नाही. पण ही गोष्ट तर असणारच आहे ना की 2012-13 पर्यंत, म्हणजे अण्णांचं आंदोलन आणि कोंढाण्याचं निमित्त होईपर्यंत त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार्यांना सामोरं जावं लागलं असेल, भ्रष्टाचार्यांशी डील करावं लागलं असेल. त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं नाही की आपण तलवार उपसावी आणि करावं? नेहमीच वाटायचं, नेहमी वाटायचं. पण माझा नवरा मला प्रत्येक वेळी शांत करायचा, अंजू काम डाऊन, अंजू काम डाऊन. त्याचा तर नेहमीचा हा डायलॉग असायचा. तर खूपसं म्हणजे मी आधी ना खूप, तुम्ही म्हणालात तशी आधी खूप तापट होते. म्हणजे ते मला वाटतं ते महाराष्ट्रीयन रक्तातच आहे की काय, की आपण तिखट फार जास्त खातो म्हणून असेल कदाचित. पण नवरा माझा इतका शांत आहे ना, त्यांनी ओव्हर लास्ट 32 वर्ष आमच्या लग्नाच्या, त्यांनी इतकं मी हळूहळू शांत होत गेले. आणि तरी आता जे रूप बघता तुम्ही, मला असे राजकारणी दिसले किंवा चुकीचे ब्युरोक्रॅट्स दिसले की अजूनही डोकं तेवढंच खवळतं. पण बाकीच्या जीवनात मी अतिशय छान शांत अशी असते. शुगरचा काही संबंध नसेल, पण ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला यानंतर? हो, मला खडसेंच्या याच्यानंतर खूप सुरू झाला, कारण त्यांनी बाकीच्या लोकांनी ना इतका छळ नाही केला जितका खडसेंनी केला. म्हणजे मी अजित पवारांविरुद्ध लढले, गडकरींविरुद्ध लढले, भुजबळांविरुद्ध लढले, खडसेंनी नवाब मलिक विरुद्ध लढले. पण छोटे छोटे तर खूप, म्हणजे राजेश टोपे म्हणा, जयदा क्षीरसागर, सुरेश धस, तिथे जाऊन लढले होते बीडला आणि जालन्याला. पण इतका त्रास कोणीच नाही दिला कधी जितका खडसेंनी दिला.
त्याच्यानंतर आणि मे बी वय पण तेव्हाच 46-47 वर्षाची झाले तेव्हापासून मग ते BP सुरू झालं. आता ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यातले अनेक जण आता तुमच्या टीममध्ये आलेले जेव्हा तुम्हाला दिसतात, माझ्या टीममध्ये म्हणजे मला नाही तुम्ही जे मुद्दे घेऊन लढताय तेच तुमच्या बरोबर त्यांचाही एक झेंडा असतो त्या मुद्द्याच्या मध्ये. त्यांचे झेंडे मी माझ्यापेक्षा फार लांब ठेवते. कारण आताच्या घटकेला तुम्हाला माहिती आहे, जेव्हा बीडचं हे सगळं सुरू झालं तेव्हाही मी ठरवलं की आपण जाऊन लढूया तिथे. आणि हे कधी झालं की मला जेव्हा मी फडणवीसांना अधिवेशनात बोलताना बघितलं आणि तुमचा जो स्क्रीन होता तिथे एकीकडे फडणवीस बोलताना दाखवत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे धनंजय देशमुख बसले होते. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा वैभवीला विचारलं की वैभवी तुला म्हणजे काय वाटतं, तो न्याय होईल का, तर ती म्हणाली मला नाही माहिती, पण माझ्या बाबांना ज्या पद्धतीने मारलं मला असं वाटतं न्याय झाला पाहिजे. आणि ती ज्या पद्धतीने बोलली तर मला ना नेहमी माझा एक असा ट्रिगर पॉईंट असतो. जसा मागे जो तुम्हाला माहिती आहे ते फर्नांडिस कुटुंब होतं त्याच्या वेळेस मी जेव्हा लढले तो ट्रिगर पॉईंट काय झाला की जरांगे आणि भुजबळांचा वाद चालू होता. आणि त्याच्यात भुजबळ म्हणाले ह्यांना काय वाटतं मी माझ्या कष्टाचं खातो. ते ऐकल्यावर असा फ्यूज उडाला होता की हा माणूस कष्टाचं खातो, ह्या इतक्या गरीब कुटुंबाचं घर डिमॉलिश करून जो स्वतःचा महल बांधतो आणि 1.5 दमडी त्यांना देत नाही असा माणूस म्हणतो मी कष्टाचं खातो. तर तो माझा ट्रिगर पॉईंट तेव्हा होता. तसाच ट्रिगर पॉईंट वैभवी होती. आणि मला नंतर जेव्हा मी एक राहुल नावाचा एक पत्रकार आहे त्याचा एक व्हिडिओ बघितला आणि मग कळतंय की ही मुलगी इतकी ब्रिलियंट आहे की तिला 94% मार्क 10वीला मिळाले होते आणि तिला डॉक्टर बनायचे आणि तिच्या डोक्यावरचं छत गेलं. तर मी असं ठरवलं आपण लढायचं, तिथे जाऊन लढायचं. मग रविवारी मी ठरवलं तर माझ्या आईला जरा बरं नव्हतं म्हणून मला 2 दिवस थांबावं लागलं कारण तिचं अचानक अशी पल्स ड्रॉप झाली. त्यात कळतंय की 28ला मोर्चा ठेवलाय आणि वारकरी मंडळी आणि बीडची जनता जाणार आहे. तर मी ठरवलं की ठीक आहे आपण 28ला जायचं. आणि त्याच्यात बुधवार होता म्हणजे मी सोमवारी ठरवलं, बुधवारी कळतंय की शरद पवार जाणार आहेत, मग गुरुवारी कळतंय की जितेंद्र आव्हाड जाणार आहेत. मग मी म्हटलं की ह्या मोर्चात मी जाणार नाही कारण मला ते राजकीय लोकच नको आहे. कारण शरद पवारांना माहिती आहे, जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे, सुरेश धसना माहिती आहे धनंजय मुंडे काय आहे, त्यांच्याच पक्षात ते आधी होते. मग यांना काही आता विरोधी पक्षात गेला की लढावं असं वाटतं. तुमच्या पक्षात होते तेव्हा का सुधारलं नाही तुम्ही त्याला. म्हणून मी म्हटलं की मला यांच्याबरोबर जायचंच नाही. आणि त्या मोर्चात मी गेले नाही, त्यांच्या स्टेजवर तर नाहीच नाही. आणि त्या मोर्चाच्या मागच्या बाजूला आम्ही ठिया बसे देऊन बसलेलो कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आणि तिथे शेकडो लोकांना मी भेटले आणि त्यांच्याकडनं तिथली ग्राउंड परिस्थिती काय ती समजून घेतली. आणि तेव्हा असं वाटलं की हे चाललंय काय. म्हणजे त्याच्याच काही काळ आधी जेव्हा ते सुरू झालं होतं की दहशत आहे, तेव्हा मी कलेक्टरांना, जालन्याच्या एक कलेक्टर होते त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता बीडचा, तर त्यांना मी म्हटलं मला गन लायसन्सेस किती आहे ते द्या. मग काही 3-4 दिवसांनी त्यांनी मला ते ईमेलवर उत्तर पाठवलं. बघते तर 1281 होते. मग मी ठरवलं की आपण बाजूच्या जिल्ह्यात किती आहे बघूया. तर नुसतं गुगल सर्च केलं तर लकीली परभणी आणि यवतमाळचे आणि अमरावतीचे फिगर ऑनलाईन होते, ते मी डाउनलोड केले. तर बघितलं तर काही ठिकाणी 200 पण नव्हते आणि अमरावतीसारख्या ठिकाणी काहीतरी थोडे जास्त होते, 261 का काहीतरी 68 होते. तर मी म्हटलं मग बीडमध्ये एवढी गन लायसन्स कशासाठी आहेत. मग मी कलेक्टरांना लिहिलं की दिस इज म्हणजे हे चुकीचं होतं आहे. आणि मग मी तो प्रकार बाहेर काढला. मग बघतोय तर हे म्हणतात धनंजय मुंडेंचा राजीनामा कशासाठी, तो तर एक कार्यकर्ता आहे. मग मी परत माझं ते सर्चिंग खूप जास्तच जोरात असतं, तर मी ते कंपनी डिटेल्स काढले. वाल्मिक बाबूराव कराड शोधून मी त्यांच्या कंपनीचे बघते. तर त्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहेत. मग अशा त्या कंपन्यांचे डिटेल बाहेर काढले. मग त्याच्यात कसं असतं की जौबा कॉर्प नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण पैसे भरले की दुसऱ्या दिवशी ते तुमच्या याच्यात ते ड्रॉपबॉक्समध्ये लिंक येते की इथे या कंपनीचे सगळे डिटेल्स आहेत. तसे मी ते पैसे भरून ड्रॉपबॉक्समध्ये टाकले माझ्या. आणि 2 दिवस लागतात त्याला यायला, कधी कधी एका दिवसात होतं, फार डॉक्युमेंट असले तर 2 दिवस लागतात. तर ते मला नंतर जेव्हा मिळाले आणि मी ते सर्च करायला सुरुवात केली, बॅलन्स शीटमध्ये मला दिसलं की हे फ्लाय ॲश विकत आहेत.
मग मी म्हटलं की आणि त्याच्यात ह्या तिघांचे प्रत्येक मीटिंगला सह्या दिसल्या, वाल्मी कराडच्या आणि धनंजय मुंडेच्या. म्हणजे हा आर्थिक व्यवहार आहे त्यांचा. आपण म्हणूच शकत नाही की हे नुसते नेत्या आणि कार्यकर्त्यांचं रिलेशन आहे. हे आर्थिक व्यवहार म्हणजे कंपनीज एकत्र आहेत. मग मी पहिल्याच दिवशी 2 कंपन्या ज्या होत्या, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आणि जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड, याचे मी डॉक्युमेंट्स आधी विकत घ्यायला तो रिक्वेस्ट टाकली. आणि एकीकडे जेव्हा मला कळतंय की हे दोघंही आहेत त्या कंपनीमध्ये, म्हणून मी ते ट्विट केलं. तर ते सुरुवात तिथून झाली. पण मग जेव्हा बॅलन्स शीट मी बघतेय, फ्लाय ॲश सेल, आता खरं राजीवजी कसं आहे की ह्याला आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट जे म्हणतो ते काय, ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे की महाजेनको, महावितरण जी कंपनी आहे ती महाराष्ट्र राज्याची कंपनी आहे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. तर महाराष्ट्र राज्याच्या कंपनीकडनं एका मंत्र्याला आर्थिक नफा जर मिळत असेल त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात. यांची सरळ कंपनीत सगळ्यात जास्त शेअर होल्डर धनंजय मुंडे, डायरेक्टर ॲज ऑन डेट राजश्री मुंडे, आणि त्याच्यातला एक भाग वाल्मी कराड. आणि असं असताना ह्या कंपनीनी फ्लाय ॲश महावितरणकडनं विकत घेताना दिसतेय आणि ती महाजेनकोकडे डिपॉझिट आहे, नंतर इंडिया सिमेंट नावाच्या कंपनीला देते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला दिसतात तेव्हा मी आवाज उचलायचा नाही, काही बोलायचं नाही. मग याला काही राजकीय टार्गेटिंग म्हणायचं, म्हणजे काय म्हणायचं याला. तर आता मग मी एक गोष्ट काढत गेले आणि मग कळतंय की अजून एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक नावाची. त्याच्यात कोण आहे तर राजश्री धनंजय मुंडे. आणि ती कंपनी काय करते, ती पण फ्लाय ॲश विकते. मग तुम्हाला कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल की ते राख माफिया काय चीज आहे. तर आणि त्याच्यात पत्रकार परिषद घेऊन अख्ख्या जनतेपुढे हे बोलतात आणि कसं खोटं बोलतात रेटून, की म्हणे ती महाजेनको त्याचं ती राख त्यांना आधी उचलता यायची नाही. मी तर तेव्हा ती कंपनी स्थापन केली 2006-07 मध्ये आणि तेव्हा ती राख कुठे काढायची नाही म्हणून आम्ही आपले घेऊन जायचो. अरे 2006-07 पर्यंत त्याचा उपयोग नव्हता, पण 7-8 नंतर त्या राखेला खूप डिमांड आला. सिमेंट कंपन्या तिथे स्थापन झाल्या, सिमेंट कंपन्या ते विकत घ्यायला लागल्या. तेवढंच नाही, तिथे त्याच्या विटा बनायला लागल्या. तेव्हापासनं ही खूप डिमांडमध्ये आली आणि तुमची कंपनी ते विकत घेऊन देतेय हे बॅलन्स शीटवर दिसतंय. ते विकत घेतेय काय दराने ते तुम्हाला माहिती आणि कंपनीला माहिती, कारण ते काही मला त्याच्यावर दिसत नाही. आता ते देते 1 रुपयाचं आणि तुम्ही घेऊन जाताय 100 रुपयाचं, हे देखील आपल्याला माहित नाही किती नेलं जात आहे ते. पण ॲज ऑन डेट मी बॅलन्स शीटवर जे आहे त्याबद्दल बोलू शकते. म्हणून मी हे सगळे डिटेल आता म्हटलं करायचं काय. तर जेव्हा फडणवीसांना भेटायला गेली, मी म्हटलं तुम्ही राजीनामा का घेत नाहीत. ते म्हणतात माझ्या पक्षाचे नाही आहेत ते. म्हणजे आता काय बोलायचं, मुख्यमंत्री आहेत ते आणि ते म्हणतात माझ्या पक्षाचे नाही आहेत. पण तुमचं सरकार कोएलिशन सरकार आहे ना, आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही. आणि त्यांना मी सगळे ते कायदे आहेत ना, ते कायदे देखील एक्सप्लेन केले. मग मी ठरवलं की तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे माझा आणि अजित पवारांचा किती सख्य आहे. तर मी आधी विचार केला 10 वेळा की आपण जावं की नाही जावं. पण मी म्हटलं की जाणं गरजेचं आहे, कारण आपला जो एक म्हणजे अभिमान नाही पण एक आपलं एक स्टेटस असतं की आपण अशा लोकांशी बोलायला सुद्धा कधी जाणार नाही. पण तरी मी त्यांना मेसेज पाठवला की मला भेटायचं आहे. त्यांच्या PNशी जेव्हा बोलले तर ते मला म्हणाले की नाही ताई, आता ते मीटिंगमध्ये झाल्याबरोबर तुम्हाला फोन करवतो. मग त्यांचा फोन आला आणि ते पण मला वाटतं थोडेसे घाबरले, गांगरले, व्हॉटेवर, कारण त्यांना कळतच नव्हतं आधी सुरुवात कशी करायची बोलायला. मला म्हणाले नाही तुम्ही या नक्की या, मी आता रामटेकवर आहे तर तुम्ही रामटेकवर या. तर तुम्ही किती वेळ लागेल तुम्हाला यायला, कारण मी 8:30 पर्यंतच आहे. तर मी म्हटलं मी 1.25 तास मला लागेल, कारण मी सांताक्रूजला राहते आणि तिथे पोचायला मला 1 तास 1.25 तास लागेल. नाही या. मग म्हणे नाही रामटेक नाही, देवगिरी बंगल्यावर या. मला वाटतं ते खूप जरा डिस्टर्ब झाले की ही कशाला बया मला भेटायला येते. पण गेल्यावर आम्ही म्हणजे सुरुवातच अशी केली मी त्यांना की या जन्मी मी तुम्हाला भेटेन असं मला कधीही वाटलं नव्हतं.
ते म्हटल्याबरोबर ते थोडेसे असे हसले आणि मी म्हटलं फॅक्ट आहे, कारण मला आत्ताच्या घटकेला हे जे दिसतंय पेपर्सवर दिसतंय, मला असं वाटतंय की तुम्ही हे बघा आणि ग्राउंड रियालिटी जी आहे ती पण मी त्यांना दाखवली. बंदुकांची लायसन्स म्हणा, ज्या मुलांकडे छोट्या छोट्या मुलांकडे ते कट्टे होते, गावठी कट्टे होते, नंतर व्हिडिओज होते माझ्याकडे, अनेक रील्स होती. मग त्यांची ती जी कराडची एक गँग आहे 3333, आय डोंट नो तुम्ही ती दाखवलीत की नाही, त्यांची अक्षरशः ते अशा 25-25 स्कॉर्पिओज रस्त्यातनं जाताना आणि त्यातनं माणसाशी गन फायर करताना मी त्यांना ते सगळे व्हिडिओ दाखवले. मी म्हटलं हे काय आहे, महाराष्ट्राची पुढची दिशा आपण अशी करणार आहे का? म्हणजे आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर काहीतरी इथे थांबवा हे सगळं. तर त्यांना ते पेपर्स दाखवल्यावर ते एकदम, मी त्यांना 3 कायदे सांगितले. पहिला कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, तर त्याच्या 9A आणि 10 खाली ऑफिस ऑफ प्रॉफिट जर असेल तर मंत्रीच काय त्याची आमदारकी रद्द होते. मग दुसरं मी त्यांना दाखवलं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग, त्याच्यात 102A आणि 191 हे दोन्ही कायदे दाखवले. त्याच्यात सरळ सरळ तेच आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल जाईल. तिसरं, आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काढले आणि त्याच्यात ते म्हणतात की प्रत्येक मंत्री जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा त्याला मुख्यमंत्र्यांकडे एक डेक्लरेशन द्यायला लागतं आणि त्या डेक्लरेशनमध्ये असं द्यायला लागतं की बाबा मी मंत्रिपदाची शपथ घेताना मला कुठलाही आर्थिक नफा गव्हर्नमेंट थ्रू मिळत नाही आहे असं डेक्लरेशन द्यायला लागतं. मग ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मी त्यांना दिले, त्या सगळ्याच्या कॉप्या दिल्या. म्हटलं असं असताना तुमचा मंत्री त्या महाजनकोमधनं आर्थिक नफा आज पण मिळवतोय, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तर तुम्ही लवकरात लवकर करा. मला म्हणाले मी उद्या कॅबिनेट आहे, मी सोमवारी भेटले होते, म्हणाले उद्या कॅबिनेट आहे तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ. तर मी म्हटलं हो, पण मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही पक्षाध्यक्ष आहात आणि ते त्यांच्या पक्षाचे नाही आहेत असं म्हणाले म्हणे देवेंद्र फडणवीस. म्हटलं हो. तर ते म्हणाले नाही ठीक आहे, मी बघतो उद्या आणि आम्ही निर्णय घेतो. मग कळतंय की निर्णय मुख्यमंत्री म्हणतात हे घेतील, हे म्हणतात ते घेतील. म्हणजे मला आता तेच वाटत होतं की म्हणजे दोघांची खात्री पटली आहे की निर्णय घ्यायची गरज आहे, पण कोण घेईल याच्यावर टोलवाटोलव सुरू आहे. पण काहीच होत नव्हतं, सगळेजण काढतायत, एकानंतर एक निघतायत प्रकरणं. मग मी तो कृषी घोटाळा काढला. आता इतका ब्लेटंट आहे त्याच्यावर मी ठरवलेलं की ना वेळ देऊया, तोपर्यंत मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला. तर तो पण मला खरंच सांगायला आवडेल, कारण लोकांपर्यंत हे सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. तर DBT नावाची एक जी योजना आहे की डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, असं जेव्हा 6 डिसेंबर 2016 पासनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं सांगण्यात त्याची आलं. बातमी आम्ही केली होती. जी म्हणजे हा जो घोटाळा आहे जी तो माझानं सगळ्यात आधी दाखवलं. लोकांच्या समोर आणला होता. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी ज्या होत्या म्हणजे आत्ताच्या घटकेला यांनी केलेला, त्याच्यात 5 गोष्टी होत्या. मला वाटतं तुम्ही बॅटरी पंपबद्दलचा केलेला होता, पण मी या ज्या 5 गोष्टी आहेत की त्याच्यात नॅनो युरिया, नॅनो DAP, मेटाल्डेहाइड, बॅटरी पंप आणि कॉटन स्टोरेज बॅग, तर या ज्या आहेत त्याच्या नाही, मला वाटतं तुम्ही 2 गोष्टींचा केलेला. आता जो केला तो आम्ही स्प्रेअर आणि कॉटन बॅग केला. आधी जो केला होता ते माजी ते कृषी संचालक त्यांनी सुद्धा म्हणजे जे निवृत्त झाले आहेत त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा हा घोटाळा झाला आणि त्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची जी मागणी झाली होती, त्यात नॅनो युरियाचाही उल्लेख होता. म्हणजे उल्लेख होता. तर मी एक्झॅक्टली हेच दाखवलं की आत्ताच्या घटकेला काय झालंय की DBT असताना, आता कायदा काय काय म्हणतो आपण त्याच्याकडे येऊया. कायदा म्हणतो DBT असताना डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत. तर पहिला 2017चे अनेक GR आहेत. आता त्याच्यातल्या एका GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जी 62 आयटम्स DBT मध्ये येतात ते त्याच्यात ॲड करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, पण त्याच्यातनं वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. आणि मग कोणी करावा, तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली होती 7 जणांची, तीच फक्त याच्यातनं वगळू शकते. हे सोडून ज्या ज्या गोष्टी MAIDC, महाबीज, KVK हे स्वयं उत्पादित करतात, याच गोष्टी फक्त DBTत राहणार नाही, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या DBT थ्रूच गेल्या पाहिजेत. असं जेव्हा क्लिअर कट होतं तर मग या गोष्टी DBTतनं न करता
टेंडर काढलंच कसं हा त्यातला पहिला प्रश्न. आणि झालं काय की 12 मार्चला हे GR काढतात की असं करायला हवं. 15 मार्चला कृषी आयुक्त प्रवीण गेडम पत्र लिहितात की असं करता येत नाही, हे DBT अंतर्गत झालं पाहिजे. हे लिहिलंय त्यांनी. असंही लिहिलंय की याच्यात जे फंड्स आहेत ते वापरायचे म्हणून संपवायचे म्हणून संपवून टाका, असं आपल्याला करता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट ते लिहित आहेत की फायनान्स डिपार्टमेंटनी सांगितलंय की 15 फेब्रुवारी 2024 नंतर कुठलाही नवीन प्रस्ताव आणण्यात येऊ नये, म्हणून हा टेंडर आपल्याला करायला नको, असं 15 तारखेला ते लिहितात, 15 मार्चला. आणि 15 मार्चला लिहून सुद्धा 16 मार्चला ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणतात की आपण हे करायला हवं, त्याच्यात नवीन GR पण काढायला नको, कारण मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे. खरं तर त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत, GR प्रमाणे नाही आहेत. तर त्यांची परवानगी घेतलेली आहे विशेष बाब म्हणून, आणि ती विशेष बाब आहे म्हणून आपण हे टेंडर काढूया. आणि हे टेंडरप्रमाणे ते MAIDCला दिलं. आता MAIDCला जेव्हा दिलं तेव्हा टेंडर निघालं. आता ही गमतीची गोष्ट म्हणजे 16 तारखेला हे पैसे ॲग्रिकल्चर कृषी विभागाने MAIDCला वर्ग केले आणि मग टेंडर काढले. हे आत्तापर्यंत आपण कधी ऐकलंय? प्रोसेस काय असतो? प्रशासकीय मान्यता मिळते, मग ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, मग टेंडर प्रोसेस होतो, मग L1 जो असेल त्याच्या नावाने वर्क ऑर्डर येते, आणि मग त्यांनी माल दिला की त्याला पैसे मिळतात. इथे मालाचा पत्ता नाही, माल घेण्याचा पत्ता नाही, टेंडरचा पत्ता नाही, आणि पैसे पहिल्याच दिवशी 16 तारखेला देऊन टाकले. का? कारण 17 पासून आचारसंहिता होती आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी पैसा हवा होता, म्हणून हे सगळे दतिंग. म्हणजे मला खरंच कळत नाही की 341 कोटी काही छोटी रक्कम आहे, आणि ती थेट खरं शेतकऱ्यांच्याकडे जायला हवी होती, पण केलं गेलं आणि हे पैसे खाल्ले गेले. आणि सरळ सरळ कसे की नॅनो युरिया, म्हणून मी ते माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं की मी ऑनलाईन ॲग्रीबॅग्रीमधनं घरपोच 92 रुपयाला मागवते ती बाटली, 92 रुपयाला, आणि माझं सरकार 19,68,000 बॉटल घेत आहे, ती पण 220 रुपयाला. दुसरं नॅनो DAP जे मला घरी 261 रुपयाला, मी तर अगदी बिल पण ट्वीट करून टाकलं की 261 रुपयाला मला मिळाली ती बॉटल, आणि माझं सरकार 590 रुपयाला ते घेत आहे, आणि ते पण 19,57,000 DAPच्या बॉटल्स. मेटाल्डिहाइड जे ॲग्रोस्टार नावाच्या वेबसाईटवर स्नेल किल नावाचं PI इंडस्ट्रीजचं मिळतं आहे, ते त्यांनी 817 रुपयाला घेतलं, आत्ता मी विकत घेतलं, आणि ते जर या आपल्या सरकारने 1275ला घेतलं, आणि सगळं MRPवर म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईसवर एवढी क्वांटिटी घेत आहे, हा भ्रष्टाचार नाही आहे, आणि त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही, आपण काढायचं नाही बाहेर. का? तर यांच्या विरुद्ध काहीतरी होत आहे. 60 दिवस झाले आणि 68 दिवस झाले, पुढे 58 दिवस झाले, माझी मीडिया ट्रायल होतीये, अमुक होत आहे, तमुक होत आहे. काय बोलताय तुम्ही? मी जे मांडले त्या मुद्द्यावर बोला ना. एक मुद्दा चुकीचा असेल तर सांगा. तुम्ही कॉटन स्टोरेज बॅग ज्या 20 बॅग ICARने घेतल्या, आणि ICAR इज इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, नागपूरला आहे ती संस्था, 577 रुपयाला त्यांनी घेतल्या, आणि तुम्ही घेता 1250 रुपयाला, आणि आम्ही बोलायचं नाही. बॅटरी स्प्रेअर आज तर मी आता ते ट्विट केलंय, MAIDC स्वतः घेते 2190 रुपयाला, 2190, आणि ते तुम्ही या टेंडरमध्ये 3425ला घेतल्याचं दाखवताय. म्हणजे काय बोलायचं या भ्रष्टाचाराला? तुम्हाला हे सगळ्या आत्तापर्यंत जेवढी तुम्ही भ्रष्टाचाराची प्रकरणं काढलीत त्यात सगळ्यात अवाक व्हायला ह्याच प्रकरणानं झालं का याच्या आधीचे पण असेच होते? सगळे असेच होते. त्याच्यातले हे बघून अवाक का झाले की DBT असताना गरज काय होती हे करण्याची? ते थेट शेतकऱ्यांना द्या ना पैसे, त्यांना जे हवं नको ते बघतील, अक्कल त्यांना इनफ आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे, आणि त्यांना जे घ्यायचं ते घेतील. त्यांना तुम्हाला सहकार्य करायचं आहे ना, ते करा ना त्यांच्या खात्यामध्ये. तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊन देणार, त्याच्यात तुम्ही पैसे खाणार, ते लाभार्थी सोडा, तुम्ही सगळ्यात मोठे लाभार्थी आहात त्याचे. आणि हेच थांबवायला पाहिजे. म्हणूनच सरकारने DBT नावाची स्कीम आणली आहे. मग ती तुम्ही का काढत नाही आणि का करत नाहीये तसं?
खरं तर अंजलीताई, जो आरोप कायम तुमच्यावर होतो तो असा असतो की नेहमी जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा प्रकरण म्हणून एखाद्या मंत्र्याच्या विरोधात मोहीम उघडता, तेव्हा आरोप जे राजकीय पक्षांकडनं की यांच्याकडे यांचा कोणीतरी बोलविता धनी आहे अशा पद्धतीचे आरोप कायम केले गेले. म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीचे आरोप केले तेव्हापासनं, तर हे जेव्हा आरोप तुमच्यावर होतात की कोणीतरी बोलविता धनी आहे, आता याच्या मागे लागले, तुमचा बोलविता धनी आहे कोण? हा तेच असतो का? आणि नाही, म्हणजे हे असे आरोप तर होतात तुमच्यावर कायम याच्यावर केले जातात. नाही, ह्याच्यात कसं आहे माहिती आहे भारती, की ह्या लोकांना आत्तापर्यंत हेच होत आलंय. त्यामुळे कोणी खरं तत्वासाठी लढू शकतो ही कल्पना करवतच नाही, कोणाच्या डोक्यात ते चालतच नाही की असं कोणी खरंच त्या फॅक्टसाठी लढू शकतो. तर त्यांना काय वाटतं की मी जेव्हा सिंचन घोटाळ्याचे पेपर दिले होते आणि जेव्हा लावून धरलं आणि तो घोटाळा बाहेर आला, तेव्हा लोक म्हणायचे की अनेक इव्हन खडसेंविरुद्ध जेव्हा लढले तर लोक म्हणायचे फडणवीसला पेपर देत असतील. आणि मी जेव्हा सिंचन घोटाळा काढला तर म्हणे पृथ्वीराज चव्हाण यांना पेपर देत असतील. पण कोणाला माहित नाही की पृथ्वीराज चव्हाणांकडे मी पेपर घेऊन गेले होते. फडणवीसांना पेपर त्यांना आजही विचारा कोणी दिले होते, ते सांगतील दमानी यांनी दिले होते. आणि शोधायचे कसे हे खूप सिंपल आहे. सगळ्या तुम्हाला पत्रकारांना मी 10 मिनिटात सांगू शकते की ते पेपर शोधायचे कसे. आणि हे आम्ही व्यवस्थित बसून शोधून सगळं बाहेर काढायचो. पण कोणी तत्वासाठी लढू शकतो किंवा निस्वार्थपणे लढू ही ही आत्ताच्या घडीला म्हणजे कोणाला सांगून पटणारच नाही. जसं मी म्हटलं ना की कोणाला मी अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट हे सांगितलं तर लोक हसतील की हिला गरज काय करण्याची. तसाच तो प्रकार आहे. कारण ॲक्टिव्हिस्ट असतात आणि खरं कसं होतं माहिती आहे की आता मी कुठलंही प्रकरण रँडम बाहेर काढलं, ते समजा पेपरवर आहे, त्याचा ना उपयोग होतो. ही बाजू करते नाही तर ती बाजू करते, कुठली तरी बाजू त्याचा उपयोग करते. आणि दुर्दैव हे आहे की आपला त्याच्या मागचा लढण्याचा हेतू वेगळा असतो आणि त्याला लेबलिंग केलं जातं आणि त्याचा राग येतो. राग म्हणजे आधी तर खूप राग यायचा, मी अगदी चिडून निघायचे. मग आता असं वाटतं की मला त्यांच्या डोक्याची कीव करावीशी वाटते, कारण त्यांची बुद्धी चालणारच तशी. कारण आता सगळेच तसे झालेत. राजकारणात बघा ना की आज सकाळी एका पक्षात असतात, संध्याकाळी वेगळ्या पक्षात असतात. कोणाला काही तत्व उरली नाही आहेत, निष्ठा उरली नाही आहेत, दिशा उरली नाही आहेत, एक विचारधारा उरली नाही आहे. विचारधारा प्रकार तर कुठच्या कुठे आता फेकला गेलाय. त्यामुळे कोणी अगदी देश बदलावा घडावा म्हणून काम करू शकतो ही आता मला वाटतं त्यांच्या डोक्यात ती पॉसिबिलिटीच नाही आहे. नाही, पण आता पुढचा ह्यालाच जोडून प्रश्न हा आहे की तुम्ही आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात अशा पद्धतीचे भ्रष्टाचाराचे कागदपत्र काढले, खडसेंच्या बाबतीत त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि ते परत कधीच मंत्री होऊ शकले नाही, हे झालं. मात्र मग भुजबळ जेलमध्ये गेले, मात्र ते परत एकदा म्हणजे शिवतीर्थावर त्यांचा शपथविधी झाला, ते परत मंत्री झाले. सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत तर म्हणजे तो घोटाळा झाला होता की नाही असा प्रश्न विचारायला मलाही शंका पडायला लागली आता की 70,000 सगळे जणांवरचे आरोप पुसले गेले. मग आता इतकं त्या वेळेला तुम्ही जो मुद्दा लावून धरला होता त्याचं पुढे काय झालं असा प्रश्न तुम्हाला विचारता का? कारण म्हणजे हे 3च प्रकरण जर जे मला आठवत आहेत ते सांगितले. नाही, मी बऱ्याच जणांची सांगते. जसं आधी सिंचन घोटाळा केला, ते अजित पवारांनी राजीनामा दिला, मग गडकरींविरुद्ध लढले. त्याच्यानंतर तर एक गंमत म्हणून सांगते, मी एका मीटिंगला जेव्हा गेले होते तेव्हा मी अगदी छान, मला वाटलं भाषण झालं आणि खाली उतरले, ते एक गुजराती माणूस आला आणि मला म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन्स, म्हणे तुम्ही खूप छान लढता, आज तुमच्यामुळे म्हणे मोदी तिथे प्रधानमंत्री झाले, नाहीतर झाले नसते. मी म्हटलं माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव ते आहे की खरंच म्हणजे गडकरींविरुद्ध तुम्ही लढलात म्हणून आज ते प्रधानमंत्री होऊ शकले. असं जेव्हा ऐकते ना तेव्हा पण असंच वाटतं की काय रे, आपला लढा काय होता आणि झालं काय असं. म्हणजे मी लढले होते गडकरींविरुद्ध कारण अनेक गोष्टींमुळे, पण त्याचं कुठेतरी असं हे होताना बघते ना तेव्हा वाईट वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मी अनेक जणांना, खडसे म्हणा, भुजबळ म्हणा, आता महाराष्ट्र सदन घोटाळा झालाच नाही, ते चमणकर माझ्यावर डिफेमेशन केस करतात, भुजबळांनी 6 ठिकाणी केल्या, तर असं सगळी गंमत जम्मत चालूच असते. तर पण मला तेव्हा असं वाटतं की जाऊ दे, आपण नको लढायला. पण काही मोठे अधिकारी म्हणजे अगदी टॉप पोस्टवरचे, स्वतः पोस्टवर असताना नाही पण रिटायर झाल्यावर
मला सांगतात की नाही नाही अंजलीताई तुम्ही लढायला हवं. मनात विचारावं असं वाटतं मग तुम्ही का नाही केलं, तुमच्या हातात होतं ते सगळं, तेव्हा तुम्ही का नाही केलं. पण म्हणतात नाही नाही आता विरोधी पक्षच उरला नाही आहे तर काहीतरी लढायला हवं, काहीतरी करायला हवं. पण आता हे जे म्हणजे ही जी प्रकरणं आत्तापर्यंत झाली तर त्यातलं खडसे जर सोडले तर बाकी कुणाचं काही झालं नाही. नाही नाही तेव्हा म्हणजे ते परत प्रत्येकाला मंत्री नाही लढले तेव्हा झालं. म्हणजे अजित पवारांना राजीनामा द्यायला लागला, गडकरींची सेकंड टर्म गेली, खडसेंना राजीनामा द्यायला लागला आणि कोण भुजबळ जेलमध्ये गेले. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा लढले तेव्हा तेव्हा ते झालं. आता सिंचन घोटाळ्याच्या ओव्हरनाईट जर यांची शपथविधी होणार असतील त्यासाठी फाईल्स बंद करून टाकल्या तर माझी PIL उडाली, याला आता अंजली काय करणार. त्याच्यानंतर महाराष्ट्र सदन स्कॅम एवढा लावून धरला, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि तेव्हा सुद्धा आमचे एका दिवशी तर वकील म्हणाले उद्या मी लढणार नाही कोर्टात. पहिल्यांदा CJ समोर 6 वेळा म्हणजे एकानंतर एक 6 वेळा CJ समोर उभं राहून हायकोर्टात लढणं पहिल्यांदा केलं मी. आणि असं करून जे माणूस जेलमध्ये जातो, मग सेशन्स कोर्टच्या एका जजनी त्यांना जर असं सोडून दिलं की तो घोटाळा झालाच नाही आणि त्याच्यानंतर मी त्याचं अपील फाईल केलं, 2 महिन्यात अपील फाईल केलं, 90 दिवस वेळ असतो, मी 2 महिन्यात केलं आणि त्याच्यात साध्य काय झालं, 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं, 5 हायकोर्ट जजेसनी. आणि त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं की ते राईट बेंच पुढे आणा. ते राईट बेंच पुढे लावण्यात आलं CJना सांगून. त्या बेंच पुढे एकदा ऐकलं गेलं, रॉस्टर पुन्हा बदललं, पुन्हा आजपर्यंत त्याची डेट नाही. म्हणजे ज्या दिवशी झालं तेव्हापासून आत्तापर्यंत कसं लढायचं आणि काय करायचं. नाही पण असं नाही वाटत कधीतरी की आता एखाद्या पक्षाच्या या नेत्यावर तुम्ही आरोप करतायत तर त्या नेत्याच्या विरोधातले लोक तुमच्या माध्यमातून त्यांचे स्कोअर्स तेव्हाच्या याच्यात सेटल करून घेतात त्यांचे, पण पुढे मग त्या माणसाचं जे काय व्हायचं असतं ते होतं. मग म्हणजे तुम्ही जो लढता आहे तुमच्यावर तो ठपका ठेवला जातो की तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून हे करताय, त्यांना हे मला तर होतंय. वाईट तेच वाटतं भारती पण की म्हणजे स्कोअर त्यांचे राजकीय सेटल होत राहतात आणि म्हणजे ना सामान्य माणूस ज्याला भ्रष्टाचार नको आहे त्याच्या हातात काही येतंय, तुम्ही लढताच आहात आणि तिकडे राजकीय नेते आपले स्कोअर सेटल करून घेतात. असं कुठेतरी होतच ना, दिसतच ना होतच आहे. आपल्याला. मीच स्वतः सांगते तुला, पण करायचं काय हा प्रश्न पडतो. म्हणजे जसं मला एकदा एकाने सांगितलेलं ना की मी फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचे की नाही नाही सगळं सोडून द्यावं असं वाटतं. ते एक जण मला म्हणाला की कसं असतं ताई, अंडरवर्ल्डमध्ये आणि ॲक्टिव्हिझममध्ये माणूस आत येऊ शकतो, बाहेर नाही जाऊ शकत. तर तेव्हा मला ते खूप गमतीशीर वाटलेलं. पण फॅक्ट आहे, आता समजा मी आज ठरवलं की काहीच होत नाही, मी कृषी घोटाळा एक्सपोज केला, सगळं केलं, धनंजय मुंडेंचा कोणीच राजीनामा घेत नाही, उद्या सकाळी मी बंद करते, आता नाही लढायचं. जे बोलणार आहेत ते काय बोलतील माहिती आहे, 100 कोटी बहुतेक धनंजय मुंडेंनी यांना दिले म्हणून या गप्प झाल्या. काय करायचं मग सांग, लढायचं नाही. आणि ज्या सामान्य जनतेचा आता आवाज उचलायला कोण आहेत, आता विरोधी पक्षाचे सगळे गमतीशीर लोक आपण रोज बघतो, रोज त्यांची आंदोलनं पण बघतो. इथे आंदोलन सुरू होतं तिथे संपतं, मध्ये येऊन असे नारे द्यायचे, फोटो काढायचे, जेलमध्ये ते बसतात असं दाखवायचं, सारं संपलं यांचं आंदोलन. मग सामान्य ज्या लढा आहे तो आपण देणं थांबवायचं का हा प्रश्न पडतो मला पण. आणि परत काहीतरी अशी वैभवीसारखा ट्रिगर येतो आणि पुन्हा लढावं असं वाटतं. अंजलीताई, तुम्ही म्हणजे तुमचा म्हणजे भ्रष्टाचाराविरोधाचा लढा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी गडकरींपासून खडसेपासून आता मुंडेंपर्यंत म्हणजे विविध नेत्यांवरती तुम्ही आरोप केले, त्यांनी राजीनामे दिले, ते सगळं झालं. त्याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसच्या एकाही नेत्यावरती तुम्ही आरोप केले आहेत. म्हणजे हे मी का विचारतोय, कारण भाजप काय म्हणतं की काँग्रेस सगळ्यात भ्रष्टाचारी आहे, काँग्रेसचे नेते सगळ्यात भ्रष्टाचारी आहेत, ते त्यांनी पुरावे वगैरे देतात. तर अशा लोकांचे पुरावे तुम्हाला कधी सापडले नाहीत का? नाही, आता कसं झालं, आम्ही जो लढाई माझी सुरू झाली ना तीच मुळात काँग्रेस विरुद्ध होती. म्हणजे आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये जेव्हा आलो तेव्हा लढा आमचा तिथून सुरू झाला. पण त्याच्यानंतर दिल्लीतला लढा, हो सांगते ना, पण त्याच्यानंतर काँग्रेस कधी सत्तेत आलीच नाही ना. तर आता सत्तेत आले, भ्रष्टाचार केले की त्यांचे आरोप होणार. आणि अनफॉर्च्युनेटली ते दिल्लीतलं झालं. महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेस सत्तेवर होती ना तेव्हा. नाही त्याच्यानंतर कधी बघा ना, 2014 पासून हां, मी तेव्हा देवेंद्र फडणवीस 19 पर्यंत होते, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे होते आणि त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस आले आणि शिंदे आले. तर त्याच्यानंतरचा झालाच नाही आहे भाग. मी तर तुम्हाला तेच म्हणते की मी जेव्हा लढत होते म्हणजे 2011 पासून 14 पर्यंत नशिबाने तेव्हा
पृथ्वीराज चव्हाण होते. आणि मी आज ओपनली तुमच्या याच्यावर पण सांगते की मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, नितांत. म्हणजे त्यांच्यावर उगाचच आरोप मी कधीच करणार नाही. महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात एक व्यक्ती असेल की ज्याच्याबद्दल मला आदर आहे तर ते पृथ्वीराज चव्हाण आहेत. तर मी कोणावर उगाचच काही म्हणजे आपल्याला काही वेळ लागलाय म्हणून आपण आरोप करतोय असं नाही ना. आले तर नक्कीच करेन, पण आलं पाहिजे तसं काही. पण आत्ता जे सरकार आहे याच्यामध्ये तुम्हाला असे काही दिसत नाही आहेत की ज्यांच्याबद्दल आदर वाटावा, बाळगावा? मला एकही व्यक्ती तसा दिसत नाही की त्यांच्याबद्दल आदर वाटावा. आता आत्ताच्या मंत्रिमंडळातला कोणीच नाही. म्हणजे आत्ता म्हणजे असं आहे की आत्ता मुंडे आहेत, पण उद्या यांच्यातलं कोणी असू शकेल तुमच्या रडारवर? सगळेच, खरं तर म्हटलं तर सगळेच असायला पाहिजेत. कारण आत्ताच्या घटकेला तुम्ही मला सांगा ना, काय राजकारण झालंय, काय इलेक्शन प्रोसेस झालाय. प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना जर विचारलं की खरंच हे फेअर इलेक्शन झालं का, खरंच यांना एवढी मेजॉरिटी मिळाली आहे का, सगळ्यांच्या मनात खरं उत्तर काय आहे की नाही. ते हे जे झालंय ते किती मोठ्या प्रमाणात झालंय, ते पैसे जे वाटले गेले लाडकी बहीण योजनेत ते का वाटले गेले, हे जे कृषी घोटाळे केले गेले ते पेपरवर का दाखवण्यात आले, कारण यांना पैसा जमा करायचा होता, निवडणुकीत वाटायचा होता. आणि हे जोपर्यंत थांबणार नाही ना, मला नेहमी हा प्रश्न पडतो की, आणि मला माझा नवरा हेच विचारतो खरं, तो म्हणतो की तू बीडला, मी जेव्हा अगदी 11-12ला जायचे आणि त्या सुरेश धस विरुद्ध तेव्हा मी खूप लढायचे. तुम्ही तर सुरेश तेव्हा धसांच्या विरोधात का लढलात? प्रचंड, कारण ते तेव्हा तितकाच, अरे केवढा तिथे दहशत होती, जी आज आपण यांची दहशत म्हणतोय, सेम दहशत सुरेश धसांची आहे. सेम गोष्टी संदीप क्षीरसागर करतायत, सेम गोष्टी ते बजरंग सोनवणे करतायत. ते काय वेगळे आहेत, म्हणूनच त्यांच्या मोर्चात मी कधीही जाणार नाही किंवा आसपास पण भटकणार नाही. कारण सगळी माणसं, आज राजकारणात काय प्रॉब्लेम आहे की सगळे जणांची पद्धत तीच आहे, छोटी मोठी. म्हणजे हा आका छोटा झाला तर मी आका मोठा होईल, हा त्यातला मतितार्थ त्यांचा. तर मला असं वाटतं की आपण आपला लढा हा आहे का, म्हणून त्या गोष्टीला साथ द्यावी म्हणून मी तिथे जाऊन उभं राहीन का? कधीच राहणार नाही. आज तुम्हाला वाटतं का की मला कुठल्या पक्षात जायचं असेल तर मी जाऊ शकत नाही, कुठला पक्ष थांबवेल मला विचारून झालं नसेल, मी नाही जात. कारण मी जर आम आदमी पार्टीत टिकू शकत नाही तर मला नाही वाटत मी कुठल्याही पक्षात फिट आहे. आणि मी जे आहे आत्ताच्या घटकेला जसं लढते तसंच लढत राहील. नाही, एकूण एक झालेत, एकूण एक. म्हणजे त्याच्यात मला आता खरंच जास्त बोलायचं नाही आहे, कारण सगळ्यांनाच धक्का बसेल तो. पण सगळ्यांच्या नेत्यांनी सगळ्यांनी विचारून झालंय, मला नाही ते जमणार कधी. राष्ट्रवादीकडूनही आलाय का? काय ते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडूनही नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं या जन्मी येणारच नाही, कारण त्यांना माहिती आहे ही आपल्या पलीकडची आहे. अंजली दमानींना एक प्रश्न आहे जी. तो म्हणजे दिवसाचे 24 तास तुम्ही या राजकीय सामाजिक गोष्टींचा किती वेळ विचार करता, आणि त्याच्यातून जर सुटका हवी असेल तर अंजली दमानिया, मगाशी ट्रॅव्हलिंग ऐकलं, रिलॅक्सेशनसाठी काय करतात? कुठला चित्रपट, कुठलं नाटक किंवा कुठला फेवरेट ॲक्टर ॲक्ट्रेस? आता होतं काय की मला मराठी नाटकं बघायला आवडतात, मी गाते, त्यामुळे आम्ही कॅरिओके सेशन्स करतो घरी, आणि आमचे खूप मोठा ग्रुप आहे आणि त्या सगळ्यांना आम्ही घरी बोलवून आम्ही घरी पण करतो, इतर ठिकाणी पण करतो. तर गाण्याची खूपच हौस मला आहे. गेम्समध्ये तर सगळ्याच, म्हणजे बॅडमिंटन म्हणा, टेबल टेनिस म्हणा, मला खूप आवडतं खेळायला. तर माझ्या घरी देखील टेबल टेनिस टेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि सगळ्यात जास्त गाणं आवडतं. त्यामुळे मला जेव्हा खूप असं प्रेशर येतं किंवा इरिटेशन होतं तर छान असा हे लावून, हेडफोन्स लावून एक अर्धा तास जरी गाणं ऐकलं ना तरी मी परत नॉर्मल होते. कारण कधी कधी खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मग आपलं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होऊ नये, कारण मुलं असतात, नवरा, म्हणजे सगळ्यांना अशी मजा करावीशी वाटते. मग आपण असं गंभीर होऊन बसलं तर चालत नाही. त्यामुळे मला मग थोडासा ब्रेक घ्यावा लागतो या सगळ्यातनं. बरं, या अंजली दमानियांचं एखादं गाणं, माझ्या अंजली दमानियांचं हे रूप कोणालाच माहिती नाहीये, जर ते माझ्याच्या कट्ट्याच्या रूपाने जर समोर आलं तर आम्हालाही आवडेल. मला सगळीच गाणी खूप आवडतात. आणि सगळ्यात फेवरेट फेवरेट तर एक ते जाबाजचं गाणं आहे, हर किसी को नहीं मिलता. पण मला वाटतं ते म्हणणं योग्य होणार नाही. पण अशी अनेक गाणी आहेत. तर माझ्या बाबांनी आम्हाला ॲक्च्युली, ते विशारद होते, संगीत विशारद होते, आणि त्यांनी आम्हाला, तुम्ही जुन्यातले जुने, तर कट्ट्याच्या मधनं बाबांचं माझ्या शरश्चंद्र पुरुषोत्तम टुल्लू. म्हणजे आम्ही
ते टुल्लू लावायचे, पण खरे बाकीचे लोक टिल्लू लावतात. तर म्हणजे आम्ही पहिल्यापासून अनेक अभंग म्हणा, भावगीतं म्हणा, नाट्यसंगीत मी शिकली आहे. मी मीनाक्षी शिरोडकर आपल्याला माहिती असतील तर त्यांच्याकडनं नाट्यसंगीत शिकायचे आणि मला खूप आवडायचं ते. पण मला वाटतं संतांनी अभंगातून अनेकांच्या डोक्यावर काठी मारलेली आहे. तुम्ही तर रोजच मारता, एखादी अभंग ऐकवलात तरी चालेल. नाही, एक मला ते आज तुम्ही अनेकदा बघितलं असेल, मी म्हणजे आवाज पण जरासा खराब आहे, पण केशवा माधवा म्हटलेलं चालत असेल तर म्हणते मी. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारिसी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. अंजलीताई, तुम्ही सांगितलं की केजरीवालांनी किती चांगली कामं केली दिल्लीमध्ये, शाळा बनवल्या, रस्ते बनवले, परंतु त्याच केजरीवालांवरती शीश महल बनवल्याचा आरोप होतो, कोट्यवधी रुपये खाल्ल्याचा आरोप होतो. भाजप नरेंद्र मोदी सारखे आरोप करत असतात. म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर तोच एक मुख्य प्रचाराचा मुद्दा होता. तर तुम्हाला काय वाटतं की केजरीवालांनी खरोखर तसे भ्रष्टाचार केलेत आणि करोडोंचा शीश महल उभारला आहे? मला ते सगळं त्यातलं खरं तथ्य नाही माहिती की ते कोणी केलं आहे, कोणी बांधलं आहे, कोणी. कारण अमुक लोक म्हणतात ते PWDनी केलं आहे, ते यांनी केलेलंच नाही, ते मुद्दाम करून दिलं गेलं होतं. पण असं देखील ऐकते की सुनीता केजरीवालांनी त्या पडद्यांची चॉईस पासून सगळंच केलं होतं. तर मला त्यातलं तथ्य कळत नाही आणि माहिती नाही आहे, म्हणजे स्पष्ट सांगते. पण मला एक कळत नाही आहे की जे प्रधानमंत्री 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला आणि 70,000 कोटीचा झाला असं म्हणतात स्टेजवरून. तुम्ही विषय डायव्हर्ट करताय. माझा विषय केजरीवालांचा आहे आणि केजरीवालांचे तुम्ही जसं म्हणता की डॉक्युमेंट सगळीकडे उपलब्ध असतात. जर सरकारने खर्च केला असेल तर ते ऑफिशियली ते उपलब्ध व्हायला पाहिजेत ना डॉक्युमेंट्स. त्याच्याबद्दल मी विचारतोय. नाही, बिलकुल. तर माझं हे एक वाक्य तेवढं पूर्ण होते, मग त्याचंही उत्तर देते. तर त्याच्यात कसं आहे की मला एक कळत नाही की प्रधानमंत्री जे म्हणतात 72,000 कोटीचा घोटाळा झाला आणि त्या माणसाला 3 दिवसात ते स्वतःच्या पक्षात घेतात आणि त्याला उपमुख्यमंत्री बनवतात. त्यांना तो घोटाळा चालतो, पण त्यांना 100 कोटीचा घोटाळा करणारा ते जे फिगर्स असतील ते, तर त्यांना अरविंद केजरीवालला टॉर्चर जर भाजप करत असेल तर हे गणित काय आहे ते मला कळत नाही खरंच. आणि तुम्ही जे म्हणताय ना ते मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्यात जर PWDनी केलं होतं, पण त्याच्यातले चॉईसेस हे सुनीता केजरीवालनी स्वतः केले असं जेव्हा ऐकते तेव्हा दुःख होतं. जेव्हा हे कळतं की दिल्लीच्या बजेटमधले 550 कोटी रुपये ॲडवर खर्च केले गेले, हे जेव्हा ऐकते तेव्हा वाईट वाटतं. कारण ही जी मूव्हमेंट होती ती जी देश घडवू शकली असती, त्याला कुठेतरी असं मला वाटतंय की हे चुकीचं घडलंय आणि खरंच आपण ह्याच्यातनं देश बनवू शकलो असतो, पण नाही झालं. अंजलीताई, जेव्हा ही तुमची सगळी मोहीम सुरू झाली त्याची प्रेरणा अण्णा हजारे होते. तुम्ही आता हे जे तुमचं एकांडे शिलेदारी चालू आहे तर त्याच्यामध्ये घरामध्ये काय तुम्ही अण्णांचा जसा ते द्रोणाचार्यांचा पुतळा वगैरे होता असं काही आहे केलेलं? नाही. तर माझं आराध्य दैवत गणपती आहे आणि माझ्या घरी अनेक ठिकाणी तुम्हाला फक्त गणपती मिळतील. नाही की आता की कारण अण्णांनी असंच भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं, तर तुमचा त्यांच्याशी संपर्क, संबंध काही आहेत उरलेले? नाही, संबंध त्यांना म्हणजे जेव्हा मी लास्ट मला वाटतं खडसेंचं जे मी तिथे उपोषण करायला बसले होते त्याच्या 1 दिवस आधी मी राळेगणला जाऊन आलेले. त्यानंतर भेट झाली नाही आहे, पण माझी इतर जे आहेत म्हणजे विश्वंभर चौधरी म्हणा, असीम सरोदे म्हणा, त्या सगळ्यांशी अगदी रेग्युलरली चर्चा होत असते. रेग्युलरली आम्ही टचमध्ये असतो आणि जे चांगले लोक आहेत मला असं वाटतं सगळ्यांनी लढायला हवं, तरच काहीतरी होत राहील. पण तुमच्या लढ्याच्या बद्दल त्यांच्याकडून कधी त्यांनी की तुम्हाला म्हणजे बोलणं तुमचं झालं, त्यांनी कौतुक केलं, शाबासकीची थाप
नाही, आत्ता तरी एवढ्यात बोलणं पण नाही झालं आणि अशी काही शाबासकीची थापही मिळाली नाहीये. पण तुम्हाला अशी शाबासकीची थाप कोणी दिली आहे का कधी? म्हणजे मला एबीपी माझानी एकदा काहीतरी ते शिलेदार का काहीतरी एक बनवलेलं ते त्यालाही मला वाटतं 5-6 वर्ष झाली, त्याच्यानंतर काही नाही. पण तुम्हाला म्हणजे आता आपण फार गमतीत ह्या गोष्टी बोलतोय, पण अर्थात ज्या लोकांशी तुम्ही लढताय ते कोणीच साधे नाही आहेत. तर जीवाची भीती तुम्हाला नाही वाटली कधी? वाटत नाही? नाही, मला असं वाटतं की, आणि मी हे खरं सांगते, ऑनेस्ट माझं ओपिनियन आहे की मला, आणि मी नेहमीच खरंच बोलते, त्यामुळे मला असं ॲक्च्युली वाटतं की माझं ना आयुष्य अतिशय सुंदर गेलं. मुलं माझी मोठी झाली, रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या संपल्या आहेत. आता जे माझं झालं ना तरी चालेल, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी लढणं सोडणार नाही आणि मी प्रोटेक्शन घेणार नाही. म्हणून 3दा मला पोलीस प्रोटेक्शन ऑफर करून सुद्धा मी ते लिहून दिलंय की मला नको. का नको? मी घेऊन काय करणार? जो तर एक पोलीस हवालदार माझ्या गाडीत बसणार, गाडी मागणं कोणी ठोकली माझ्याबरोबर, तो मरेल. म्हणजे तो काय असं उखडणार आहे? आता मला कोणी सांगावं की बाबा इंदिरा गांधीला होती, राजीव गांधीला होती, बेनझीर भुट्टोला होती, ज्याला जेव्हा मारायचं तेव्हा तो मारेलच. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, पोलीस कशासाठी आहेत तर लोकांसाठी आहेत, तर त्यांना त्यांचं काम करू द्यावं. आणि म्हणून मी त्यांना आत्ता पण, म्हणजे आता हे जे चालू होतं आहे तेव्हा पण पोलीस येऊन मला म्हणालेत की तुम्ही घ्या. म्हटलं मी नको आहे, मला, मी नाही घेणार. पण असे तर खूप प्रसंग आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये. तर सगळ्यात परीक्षा बघणारा म्हणजे कुठंतरी आतून हलवणारा असा प्रसंग होता कधी आलेला, किंवा तो कोणता फक्त होता? खडसेंच्याच वेळेस. म्हणजे खडसे तर फारच हे होते आणि त्यांनी अतिशय म्हणजे वाईट पद्धतीने त्यांनी त्रास दिला. त्याच्यातले खूप इरिटेट करणाऱ्या गोष्टी होत्या की माझा नाव आणि नंबर ट्रेनमध्ये लावला आणि खट्टी मिठी बातें करने के लिए इस नंबर पे फ़ोन करे. आणि ते जेव्हा फोन यायचे ना, खूप राग यायचा. म्हणजे मनापासून मी त्यांना जर म्हणत असेल ना तर अक्षरशः मला खूप राग यायचा तेव्हा त्यांचा. आणि कारण त्या भुसावळच्या थ्रू जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्याच्यातच लावलं जायचं. आणि मग मी त्या प्रत्येक माणसाशी बोलून विचारायचे, देखो हम अच्छे घर के लोग हैं, तो ये कहाँ लगाया है बताओ, नहीं तो मुझे ये नंबर पुलिस को देना पड़ेगा. मग तो म्हणायचा की ये ट्रेन में ऐसे ऐसे जगह पे लगाया है. तर मी म्हणायचे की एक फोटो भेज सकते हो क्या. मग ते फोटो पाठवायचे. मग प्रत्येक तशा ट्रेनमधनं ते काढायला लावायचे. तर तेव्हा मात्र राग यायचा. आणि एकदा मी आणि माझे मिस्टर एकदा रात्री नेटफ्लिक्स बघत होतो, तेव्हा मला अचानक फोन वाजला, म्हणून मी घेतला. तर म्हणे तू अंजली बोल रही है ना. म्हटलं हां. तर म्हणे तू अंजली, तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हराम करेंगे. आणि मी म्हटलं कौन बोल रहा है. तर म्हणे तू फॅमिली वाली आहे ना. हे म्हटल्यावर मी कट केला फोन आणि बघितलं तर तेव्हा ते दाऊद 2 असं आलं होतं. तेव्हा राग आला होता. आणि एकदा मला अजूनही आठवतं की एक कल्पना इनामदार नावाची बाई माझ्या घरी आली होती. आणि आली तेव्हा मला वाटतं भारती होती. आणि मी ते ट्विट देखील केलं होतं की भुजबळांनी एका व्यक्तीला माझ्या घरी पाठवलं. आणि मला ती बाई येऊन म्हणाल्या होत्या की भुजबळ म्हणतात माझे त्यांचे परिचय आहे, ते म्हणे तुम्हाला काय हवं नको आम्ही घरी येऊन पोचून देऊ, तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढणं थांबवा. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही उठा आणि निघा घरातनं. असं मी कधी कोणाला म्हणत नाही, पण त्यांना मी म्हटलं होतं आणि ते ट्विट केलं होतं. आणि एबीपी माझानी त्याच्यावर बातमी केली होती. तर अशा ज्या गोष्टी घडतात ना, त्याचा ते मेक एन इम्पॅक्ट ऑन युअर माइंड. तसंच झालं होतं. पण म्हणजे की आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं असा विचार होऊ शकतं ना. मी तर इनफॅक्ट माझ्या ड्रायव्हरला नेहमी सांगते, अरे तू जपून चालव, कारण तू ठोकलीस समजा गाडी कुठे आणि काही माझं बरं वाईट झालं तर अनेकांवर आरोप होतील. त्यामुळे तू अगदी व्यवस्थित म्हणजे असं गमतीत सांगावंच लागतं की तू आरामात चालव, कारण नाही तर इतर अनेक लोकांवर आरोप होतील त्याचे. पण BKC पासून बीडपर्यंत तुम्ही लढताय, तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना पुरावे देताय, त्याचं काय होतं हे सगळं आपण ऐकलं. मग असं नाही वाटत का कुठेतरी एक संघटन तयार केलं पाहिजे की जेणेकरून तुमचा आवाज देखील वाढला पाहिजे, किंवा काही प्रकरणांकडे दुर्लक्ष देखील होत असणार आहे, तुम्ही एकटा सगळीकडे नाही पोहोचू शकत आहे, तर त्यावेळी असं काही केलं पाहिजे? नाही, कसं असतं माहिती आहे, संघटन करता नक्की येतं. म्हणजे आज मला आम आदमी पार्टीसारखा पक्ष उभा करायचा तर सगळंच करू शकतो आपण. पण होतं काय माहिती आहे, आपण आपल्याबद्दल सांगू शकतो. समजा कुठल्या तरी एका दूरच्या ठिकाणी काही लोक असतील आणि ते आपल्या संघटनेत असतील आणि त्यांनी समजा काहीतरी चुकीचं केलं आणि उद्या परत प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायला लागतात की आपण सगळ्यांबद्दल गॅरंटी कशी देणार, असं होतं ते.
त्यामुळे भीती वाटते कधी कधी, कारण आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी घडतात, अनेक लोक घुसवतात, हे सगळं होत राहतं. एक बीड प्रकरणावर मला विचारायचं होतं. जी. आता सध्याच्या आजची जी स्थिती आहे ती बघता किंवा तपासाची दिशा असेल एकूणातच गोष्टी, जी. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आत्ताच्या घटकेला मी असं ठरवलं आहे की मी लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे, ECIला पत्र लिहिणार आहे, आणि मी CJNकडे ऑलरेडी एक ॲप्लिकेशन टाकलं आहे. त्याच्यात ॲडिशनल इन्फॉर्मेशन या कृषी घोटाळ्याची देखील टाकणार आहे की त्यांनी सुमोटो पिटिशन दाखल करून घ्यावं. कारण मी जर PIL केलं तर प्रत्येक वेळेस मग मला जायला लागणार आहे, मला ते लावून धरायला लागणार आहे. पण सगळेच जर डॉक्युमेंट्स मी दिले कोर्टापुढे आणि कोर्टाने ते सुमोटो पिटिशन दाखल करून घेतलं तर जास्त बरं पडेल असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेस ना ते मी खरंच, आणि हे सिंचन घोटाळ्यात मी बघितलं, महाराष्ट्र सदनमध्ये मी बघितलं, लावून काय होतं आहे काही नाही. 2012 2022 सिंचन घोटाळा लढले आणि बंद झाली ती केस. वाईट वाटतं मग. अंजली दमानिया यांच्यातला प्रामाणिक नागरिक आम्ही वेळोवेळी बघत आलो आहे. अंजली दमानिया यांच्यातली आई कशी आहे? मुलांचा एक टप्पा असतो की जिथे मुलांचं करिअर, अभ्यास या सगळ्या गोष्टींकडे आईचं लक्ष जातंच. तर नवऱ्याबद्दल सांगितलं, मुलं या सगळ्यांकडे कसं बघतात, ते कसं डील करतात, आणि काळजी वाटत असेल साहजिक त्यांनाही, तुमच्या आईला सुद्धा. तर हे सगळं कसं आहे, आणि आई, तुमच्यातल्या आईबद्दल? हो, नक्कीच. खूप छान प्रश्न विचारला. कारण कसं होतं, मी जेव्हा 2011 लढायला लागले तेव्हा मुलं खूप छोटी होती. माझी मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा आहे. तर दोघांनाही तेव्हा वाटायचं की मम्मा कशाला लढते, असं काय. म्हणजे मला मोठी मुलगी जी आहे ती मला मम्मा म्हणते, पण मुलगा आई म्हणतो. तर ते दोघंजणं खूप, त्यांना असं वाटायचं की ही जाते. कारण आम्ही तेव्हा पूर्ण महाराष्ट्र, मी आम आदमी पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, म्हणून पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरायचो. तेव्हा त्यांना थोडंसं हे वाटायचं. आणि मला कारण आत्तापर्यंत मी घरात असायचे आणि करायचे काय की बाबा दिवसभर लॅब, मुलांना शाळेत सोडा, आणा, त्यांचे अभ्यास घ्या, स्वयंपाक करा, हे सगळ्या गोष्टी करायचो. आणि करता करता जेव्हा ह्या बाहेरच्या विश्वात फिरायला लागले तेव्हा ते खूप त्रास व्हायचा. म्हणजे मला ना असं रोज असं, म्हणजे अशा गोष्टी खरं पब्लिकली सांगू नये तरी मी सांगते, कारण त्याचा जो पर्सनल टच आहे तो मला सांगायचा आहे. की रोज ना मला असं उठताना हात नवरा द्यायचा की बाबा चला, लाईक गुड मॉर्निंग असं म्हणून तो हात द्यायचा. तर जेव्हा मी बाहेर जायचे, आय यूज टू मिस दॅट. मी मुलांचे रोज म्हणजे अभ्यास घ्यायचे. एकदा मला आठवतं आहे की राजेश टोपेंविरुद्ध मी प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती जालन्याला, आणि माझ्या मुलाचा रिझल्ट आला होता. आणि तो रिझल्ट आला आणि त्याला नेहमी ना A+ची सवय, तर ते A आली आणि एका ह्याच्यात त्याला B+ आली. तर तो खूप अपसेट होता आणि तो रडायला लागला. आणि रडता रडता, आणि जस्ट इमॅजिन करा, समोर प्रेस कॉन्फरन्स बसली आहे पूर्ण, मुलाचा फोन आला आहे, काय करायचं कळत नाही. मी त्यांना वेळ मागितली, म्हटलं मला एक 10 मिनटं द्या. बाहेर गेले आणि त्याच्याशी चालत 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 बोलले. म्हटलं तू जस्ट काम युअरसेल्फ, मे बी तुला आता मिळाली ना B+, मग तुला कळेल आता की आपल्याला स्वतःला किती अभ्यास करायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हटलं तू दादाजींबरोबर बस. कारण माझे सासरे अतिशय, म्हणजे माझं नशीब आहे की मला असे सासू सासरे मिळाले, आणि ते इतकी काळजी घ्यायची मुलांची. तर मी म्हटलं तू दादाजींबरोबर बस, ते तुला त्यांच्याच बरोबर बस तू. कारण मला भीती वाटत होती की हा एकटा आहे, तो रडत असेल, अमुक असेल. तर खूप म्हणजे अमुक भावनिक क्षण असतात. जसं मी नागपूरला होते, निवडणूक होती 2014ची, आणि माझा मुलगा आहे ना, तो नेहमी त्याचा असा हात थरथरायचा म्हणजे पेपर लिहिताना. तर मी त्याला शाळेत सोडायला जाताना रोज सांगायचे परीक्षेच्या वेळेस की कुणाल तू एकदम असा शांतपणे लिही, काम युअरसेल्फ, यू नो एव्हरीथिंग, तू छान लिहिशील. तसं नेहमी मी सांगत सांगत त्याला शाळेत सोडायचे. त्याची 12वीची परीक्षा होती आणि तेव्हा मी निवडणूक लढत होते, आणि तेव्हा मला असं खूप वाटलं होतं की आपण इथे लढतोय तर त्याला ऑल द बेस्ट करायचं होतं. म्हणून स्पेशल नंबर मी एक त्याला देऊन ठेवला होता की तू ह्याच्यावर फोन कर. आणि तेव्हा रॅली चालू होती आणि मी त्याला ऑल द बेस्ट नव्हती करू शकले. ते अमुक क्षण जे असतात ते म्हणजे दे टच यू. पण मला असं वाटतं की दोन्ही मुलांचा प्रचंड सपोर्ट तर होताच, आणि आत्ताच्या घटकेला त्यांना आईचा अभिमान देखील तेवढाच आहे. जसं की तुम्ही मगाशी म्हणालेलात की तुम्ही भरपूर देश वगैरे फिरलात बाहेरचे, आणि तिथली व्यवस्था बघून आणि आपल्या देशातली व्यवस्था बघून
तुम्हाला तो फरक जाणवला आणि तुम्ही त्याला म्हणला की एक नेते जे आहेत आपले जे दिशाहीन आहेत, असे व्हिजन नसलेले आहेत, तर असा एखादा कोणता देशातला नेता म्हणजे बाहेरच्या की तुम्हाला वाटतो की तो आदर्श आहे आणि त्याच्यासारखा आपल्या देशात पण म्हणजे असे नेते व्हावेत, असं कोण आहे का? नाही, नेत्यांबद्दल नाही, पण मी जेव्हा करप्शन इंडेक्स बघते, आता स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचं जर करप्शन इंडेक्स बघितलं, तिथल्या इवन कुठच्याही देशातलं, तुम्ही जर खालच्या कुठल्याही नागरिकाला विचारलं की बाबा तुम्हाला भ्रष्टाचार करावा लागतो का, तुमचे पोलीस पैसे खातात का, तुम्हाला काही सर्टिफिकेट पाहिजे त्याला तुम्हाला भ्रष्टाचार करून पैसे द्यावे लागतात का, कुठच्याच देशात नाही दिसणार, कुठच्याच नाही. तिथे वरच्या लेवलला नक्कीच होत असेल आणि कॅम्पेन्सही पैसे घेऊन होतात, कॉर्पोरेट सगळे फंड करतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण खालच्या नागरिकांना रोज आता सिग्नलवर पैसे खाणार, ह्याच्यावर पैसे खाणार, हा प्रकार नसतो. आणि आत्ताच्या घटकेला तो इतका मोठा झाला आहे की आज आपल्याला कोणाला सांगितलं ना की पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तुझा FIR कर, तू जाशील का, म्हणजे नको, जाऊ दे, त्यापेक्षा ठीक आहे ना 20,000 गेले ना, जाऊ दे, म्हणजे 25,000ची चोरी झाली असेल जाऊ दे, पण ते पोलीस स्टेशनला जाणं नको, कारण तिथे इतके हेलपाटे मारायला लागतात आणि आपण जाऊन सुद्धा काही होत नाही काम. तर ह्या गोष्टी आहेत ना, त्या बदलण्याची गरज आहे असं वाटतं मला. आणि अगदी छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत सगळ्या लेवलला भ्रष्टाचार आहे, म्हणून लढावं असं वाटतं. आता खरं तर आपल्या खूप वेगवेगळ्या विषयांवर झाले, पण शेवटचा आत्ता म्हणजे मुंडेंचं एका पाठोपाठ एक काहीतरी तुमच्याकडे येत राहिलं आणि तुम्ही ती प्रकरणं बाहेर काढत राहिलात, आणि आता त्याच्यामध्ये ज्याच्याशी तसा तुमचा संबंध नसलेला विषय काल कोर्टामध्ये त्यांच्या कौटुंबिक बाबीचा जी काही बाब आली समोर आणि त्यांना ते पोटगीचा निर्णय वगैरे, आता त्याच्यामध्ये तुम्ही बोलायची काय गरज आहे? ते त्यांचं पूर्णपणानं कौटुंबिक आहे आणि तरी तुम्ही त्याच्यामध्ये पडलात असं तुमच्यावर आरोप आणि टीका होतीये. नाही, टीका नाही होत आहे, आरोप झाला असेल कदाचित, पण कसं आहे की मला त्यांच्या ह्याच्यात बोलायचं नाहीच आहे हेच मी सांगितलं. पण आता ABP माझाचा जर माझ्या घरी येऊन बसला की ताई तुम्हाला बोलायचंच आहे त्याच्यावर, तर मी काय म्हणणार की नाही मला बोलायचं नाही, एक्झॅक्टली हेच सांगितलं मी त्यांना. पण त्यांना प्रॉब्लेम असा असतो की नाही, त्या चॅनलने ती बातमी चालवली आहे, मग तुम्हाला याच्यावर तर बोलावंच लागेल. आणि त्या चॅनलवर मी काय बातमी दिली होती किंवा माझं जर ट्विट बघितलं की मला त्यांच्या इंटरनल गोष्टीत बिलकुल पडायची इच्छा नाही. आता मुद्दाम सांगते, याच करुणा मुंडेंनी 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी मला संपर्क केला होता आणि मला म्हणाले होत्या की माझा विषय तुम्हाला भेटायला यायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी भेटता येणार, मला भेटणं शक्य नाही, कारण मी यांच्या पर्सनल इश्यूमध्ये का पडू आणि नाही आहे योग्य हे, आणि खरं काय खोटं काय आपल्याला काहीच माहीत नाही. तर म्हणून मी म्हटलं मला नव्हतं बोलायचं. पण आता जर कोर्टाकडनं डायरेक्शन झालेत आणि डायरेक्शन झालेत की येस देर वॉज डोमेस्टिक व्हायलन्स बिकॉज देर वॉज इमोशनल अब्यूज, हे जर कोर्टाचे फाइंडिंग्स आहेत आणि एक स्त्री म्हणून म्हटलं की अंतरिम आदेशामध्ये असं काही नाहीये असं त्यांचं नाही, पॉईंट नंबर 14, 15, 16 आपण एकदा बघून घ्या, त्याच्यात क्लिअरली दिलेलं आहे की इमोशनल अब्यूज झाली आहे, म्हणून ते इमोशनल अब्यूज ऑल्सो म्हणजे ह्या ऍक्ट खाली दॅट अमाऊंट्स टू डोमेस्टिक व्हायलन्स असं जेव्हा दिलेलं आहे. आणि ही मी पहिलं तुम्हाला माहिती आहे पेपर वाचूनच मग बोलते, तर त्याच्यात सरळ सरळ दिलं होतं. तो वकील काय का म्हणे ना, तिथे लिहिलेलं आहे फाइंडिंगमध्ये की आहे. तर एक स्त्री म्हणून बोलणं गरजेचं आहे. एक स्त्री म्हणून मला वाटतंय की डोमेस्टिक व्हायलन्स जर त्यांच्यावर झाला असेल तर त्याचं कुठेही म्हणजे समर्थन तर झालंच नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हा मंत्री आहे, मग याला जर कॅरेक्टर नाही, याला जर भ्रष्टाचार अमाप करतोय, दहशत अमाप करतोय, त्याच्या विरुद्ध का बोलायचं नाही? मी करुणा मुंडेंच्या त्यांच्या पर्सनल आयुष्यात बिलकुल नाही बोलणार, पण हा मंत्री असताना अशा गोष्टी करत असेल आणि हा तिथे संसदेत जाऊन माझ्यासाठी कायदे बनवत असेल, मला हे मान्य नाही ना, आणि मी बोलणार त्याच्यावर. लढा तर तुमचा मोठा आहे, अवघड आहे आणि एकट्यानंच लढायचं आहे. तुम्हाला काही अपेक्षा आहेत लोकांकडून, समाजाकडून? मला ना असं ते नेहमी वाटतं की सगळेच जण म्हणजे मला अण्णांच्या लढ्याच्या वेळेस पण माहिती आहे, अण्णा पण म्हणायचे की तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आणि मागे वळून बघितलं की कोणी नसतं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने खरं तर लढायला हवं. आणि भ्रष्टाचार जर आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय ना, तर स्वतः करणं बंद करायला हवं. आणि हळूहळू आपल्या ज्या सुसंस्कृत घरात आपल्याला जे शिकवलं जातं तसं वागायला खूप कठीण आहे, पण तसं करायला हवं. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने
जर एक ठरवलं की आता नाही, मला असं वागायचं आहे आणि याच्यापुढे मी भ्रष्टाचार नाही करणार, कितीही त्रास झाला, कारण आज सर्टिफिकेट पाहिजे, अरे 10 खेटे काढण्यापेक्षा ठीक आहे ना, त्याला 500 रुपये दिले की माझं काम होत आहे ना, असं सगळे बघतात ना. पण नाही देणार मी ते, 10 वेळा जायला लागलं मी 11 वेळा जाईन, पण नाही पैसे देणार, असं किती जण म्हणतात. हे जर जोपर्यंत ही मानसिकता नाही बदलत ना, तोपर्यंत कठीण आहे. पण लोकांनी करावं अशी विनंती मी करू शकते, ते मी करते. तुम्ही आई वडिलांच्या बद्दल तर सांगितलं, तेही असेच तत्वनिष्ठपणानं लढले, तुम्ही लढताय. तुमचा जो वसा आहे तो तुमच्या मुलांनी पुढं तसाच न्यावा असं तुम्हाला वाटतं? नक्कीच वाटतं, सगळ्यांनीच न्यावा असं वाटतं. माझ्या मुलांनीच काय, सगळ्यांनीच न्यावं असं मला वाटतं. म्हणजे अख्ख्या समाजाने हळूहळू बदल करावा. आता जर आपण पिढी म्हटलं, आता बीडची, तिथले जे रील्स बाहेर येत होते, इंस्टाग्रामचं भयंकर क्रेज आहे तिकडे, म्हणजे सगळ्यांचेच रील्स, आणि कराडपासनं ते सुदर्शन गुलेपासनं विष्णू चाटेपासनं सगळ्यांचे इंस्टाग्राम रील आहेत, आणि म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट आहेत. मला तर इंस्टाग्राम अकाउंट आहे बघितल्यावरच मी हादरले एकतर, की आपण अगदी, मला माझी मुलगी म्हणते ना की मम्मा फेसबुक इज आउटडेटेड, म्हणजे इन्स्टा असायला पाहिजे नो. तर आणि मी इन्स्टावर तेवढी नाही आहे, मी ट्विटरवर जास्त आहे. तर ते तिथे जेव्हा बघितले की कसले रील्स बनवतात ते, आणि एक बीडकर म्हणून एका मुलांनी बनवले होते, असं वाटतं या लोकांना दिशाच नाही. आता काल पण आपण जे उदाहरण घेतलं, तिथे वाल्मिक कराडचा आणि धनंजय मुंडेचा व्हिडिओ बघतोय म्हणून त्या मारामारी झाली आणि त्याला 8 टाके पडले, तो हॉस्पिटलमध्ये होता, हो ना, आणि त्या दोघांनाही अटक झाली आहे. तर मला असं वाटतं यांना दिशा काय आहे? म्हणजे एक, आता अब्दुल कलाम सारखे नेते असतील तर कोणाला वाटेल आपण सायंटिस्ट व्हावं, एक मनमोहन सिंग सारखे जर असतील इकॉनॉमिस्ट व्हावं. आता धनंजय मुंडे सारखे आणि वाल्मिक कराड सारखे असतील तर मुलांना दिशा काय मिळणार आहे? आणि कुठेतरी हे सगळं थांबावं, म्हणूनच या सगळ्यांविरुद्ध अगदी शेवटपर्यंत लढायचं. लढलं असं नुसतं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि गप्प बसला असं नाही, लढायचं तर एंडपर्यंत लढायचं. आता ठीक आहे, तुम्हाला आयुष्यभर पुरेल इतकं काम करण्यासाठी भरपूर माणसं अवतीभोवती आहेत. त्यामुळं तुम्हाला की अरे आता सगळाच भ्रष्टाचार संपला, आता मी काय करू, असा कधी प्रश्न पडणार नाही, असा प्रश्न असंच पडणार- दिसतंय हां, आत्ताच्या असा प्रश्न- घटनेला त्यामुळे तरी. या जन्मात तरी तुम्हाला काही कामाची ददात नाहीये, बिलकुल. रिकामे तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. तुम्हाला मला मुलगा म्हणतो ना माझा की तू बाबा इथेच येऊन राहा ना, तो अमेरिकेला राहतो, तर म्हणे तू इथेच येऊन राहा. तर मी म्हटलं अरे नको, म्हणजे आम्ही इकडेच ठीक आहोत, आम्हाला म्हणजे आता म्हणतो नाही तुला किती डोक्याला शांती मिळेल. म्हटलं तो पण एक प्रॉब्लेम होईल, असं मी गमतीत म्हणते त्याला. पण खरंच आहे, असं जर भ्रष्टाचार संपला नाही. आता तुम्ही तरच अमेरिकेत शांती गेला, मिळेल. तुम्ही अमेरिकेत गेला तर तिथेही आता भरपूर काम आहे. मागच्या वेळेस आता तिकडेही भरपूर काम मस्त असणार वगैरे आहे. अनेक लोक आहेत त्यामुळे तिथे. तो काही त्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्यभराची काळजी घेण्यासाठी भरपूर जण काम करतात आणि तुम्हाला ते लढण्याचं बळ मिळो. नाही पण खरंच कुठेतरी सगळ्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे आणि एक दिशा देण्याची गरज आहे. आपल्याला व्हिजनरी लीडर्स पाहिजेत, ज्यांना 4थी पास 3री पास ती अनेक माणसं आहेत ना, बांगर आणि अब्दुल सत्तार आणि अमुक तमुक. मला असं बघून वाटतं ना, काय विजन असेल, देश पुढे नेण्यासाठी काय करतात ही माणसं. तर मला कोणाची भीती पण नाही, पण त्यांना त्याच्यामध्ये- जे डिफेमेशन टाकायचे टाकू दे, नाही, पण त्याच्या- लढेन मी. ना, ना, हा नाही पण विजनच जर नाही. नसेल. पण अंजलीताई, एक भाग हा आहे की तो अन्याय करणार आहे जर त्यांची शैक्षणिक पात्रता बघून आपण व्हिजन बद्दल बोलायला जाऊ तर. शैक्षणिक पात्रताच नाही म्हणत आहे मी. म्हणजे असं की ते अनेक, म्हणजे वसंतदादा तर कमी शिकलेले होते, पण त्यांचं व्हिजन जे आहे ते वसंत दादा होते, ते धनंजय मुंडे नव्हते ना. तर तो फरक आहे ना त्यातला. म्हणून मी म्हणते नुसती शैक्षणिक पात्रता नाही, पण मी जी नावं घेतली आणि अजून अनेक अशी घेऊ शकते, त्यांची विजन बघा ना तुम्ही काय. म्हणजे त्यांना जर देशाला दिशा देण्याची त्यांच्यात ताकद असती. आता मला आदर आहे, वाजपेयींबद्दल होता, अब्दुल कलामबद्दल होता, सुषमा स्वराजबद्दल जरी त्यांनी ते हात ठेवलेले वगैरे फोटो होते तरी त्यांच्याबद्दल आदर होता, त्यांचं एक वक्तृत्व होतं. तशी आहेत का आत्ताच्या घटकेला? आताची बोलतात ना जी माणसं, असं वाटतं हे गप्प कधी बसतील. आणि खरंच म्हणजे त्रास होतो ते बोलणं ऐकून. तर असं वाटतं की ही माणसं हे काही नेते म्हणण्याच्या पात्रतेची आहेत का? मी योग्य शब्द वापरला फक्त. तर ठीक आहे.
तुमच्या बोलण्यातनं आता तो निर्धार जाणवतो, त्यानंतर ती तळमळ जाणवतो. आणि जसं तुम्ही म्हणाल की स्वतःपासनं सुरुवात करायला पाहिजे, तर अपेक्षा करूया की स्वतःपासनं सुरुवात करून जे तुम्ही समोर ध्येय ठेवले तर समाजाचं हित साधलं जाईल, सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने या सगळ्या विषयांवर बोललात, इकडे आलात, त्याच्याबद्दल मनापासून आभार. पुढच्या सगळ्या वाटचालीकरता शुभेच्छा. थँक्यू. यासोबत क्विक हिल प्रेझेंट्स माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.